Okay. So online people, please tell me, are the voice and screen clear? All okay? Yes. Okay. Let everyone join. Within a minute, we will start. काय बघितलं काल आपण? एनर्जी स्टोर्ड इन द इंडक्टर बघितली, हाफ Li². एनर्जी डेन्सिटीचा विचार केला. एनर्जी डेन्सिटी इलेक्ट्रिक फील्डच्या केसमध्ये किती? एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड हाफ ε E². एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड 1/2. इप्सिलॉन ला एनॉलॉजी 1/μ. इप्सिलॉन 0 ला एनॉलॉजी 1/μ0. E² एनॉलॉजी B². Then we solve some examples. Then charging and discharging of capacitor and growth of current and decay of current in the inductor. Charging, discharging of capacitor सारखं same. Growth and decay of current in the inductor. इकडचा टाइम कॉन्स्टंट RC, इकडचा टाइम कॉन्स्टंट L/R. बरोबर. L चे युनिट ओहम सेकंड, R चे युनिट ओहम, ओहमला ओहम कॅन्सल, टाइम कॉन्स्टंट युनिट काय आला पाहिजे? सेकंड. या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. त्यानंतर काय बघितलं? चार्जिंग झालं, डिस्चार्जिंग झालं. त्याच्यावरचा एक क्वेश्चन, इंडक्टर्स इन सिरीज, इंडक्टर्स इन पॅरलल बघितलं. इंडक्टर्स इन सिरीज मीन्स रेजिस्टन्स इन सिरीज. इंडक्टर्स इन सिरीज मीन्स रेजिस्टन्स इन सिरीज. इंडक्टर्स इन पॅरलल मीन्स रेजिस्टन्स इन पॅरलल. करेक्ट. बर. इंडक्टर्स इन सिरीज झालं, इंडक्टर्स इन पॅरलल झालं. मग ते सिरीज पॅरलचे रूल्स तुम्हाला ऑलरेडी माहित आहेत. सो इंडक्टर मध्ये तुम्हाला काय डिफिकल्टीज येणार नाहीत सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन करताना. इंडक्टरला राग केव्हा येतो? चेंज इन फ्लक्स झाल्यानंतर येतो, लक्षात घ्या. सो इन्स्टंटेनियस चेंज इन फ्लक्स तो अलाउ करत नाही. म्हणून आपण असं पण केलं होतं, इन्स्टंटेनियस चेंज इन फ्लक्स अलाउ होत नाही. त्यामुळे जस्ट बिफोर क्लोजिंग द स्विच और ओपनिंग द स्विच अँड जस्ट आफ्टर ओपनिंग द स्विच, किंवा ही स्विच आधी ओपन आहे समजा आणि आता जस्ट क्लोज झाली, किंवा इंडक्टर आधी व्हॅल्यू आहे L, इमिजिएटली चेंज झाली व्हॅल्यू L/η. ही स्विच क्लोज आहे, एक कॉन्स्टंट करंट या सर्किट मधनं चाललाय. या सिच्युएशनला काय सांगितलं होतं? T=0 ला स्विच क्लोज झालं होतं, एक कॉन्स्टंट करंट या सर्किट मधनं चालला होता, सगळं व्यवस्थित चालू होतं, इंडक्टर पण शांत होता, इंडक्टरच्या अक्रॉस काहीही इंड्युस्ड EMF नव्हता, कारण चेंज इन करंट नाहीये. अचानकपणे इंडक्टरची व्हॅल्यू चेंज झाली, इंडक्टर चेंज इन फ्लक्स अलाउ करणार नाही. Φ=Li माहित आहे आम्हाला. Φ1=L1I1, Φ2=L2I2. आधीचा करंट काय आहे बघा, नंतरचा करंट तुम्हाला विचारलाय. आधीचा इंडक्टन्स काय आहे बघा, जो आहे L, तो चेंज झालाय आणि L/η झालाय. सो आधीचा इंडक्टन्स L, नंतरचा इंडक्टन्स L/η. आधीचा करंट I1 जो तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल. जेव्हा हे सगळं व्यवस्थित चालू होतं तेव्हा करंट I1 किती येणार? सगळंच्या सगळं EMF कुणाच्या अक्रॉस असणार आहे? रेझिस्टन्सच्या अक्रॉस आहे, कारण स्टेडी स्टेट आहे ना. स्टेडी स्टेट म्हणजे कॉन्स्टंट करंट वाली स्टेट. स्टेडी स्टेट म्हणजे काय? कॉन्स्टंट करंट वाली स्टेट. बरोबर. त्या स्टेडी स्टेट मध्ये या सेलचा सगळा EMF कुणाच्या अक्रॉस आहे? रेझिस्टन्सच्या अक्रॉस, कारण करंट कॉन्स्टंट असल्यामुळं इंडक्टरच्या अक्रॉस काहीही इंड्युस्ड EMF नाही आहे. बरोबर. त्यामुळे हा सगळा EMF सेलचा कुणाच्या अक्रॉस आहे? रेझिस्टन्सच्या. सो E/R करून तुम्ही स्टेडी स्टेट मधला करंट I1 काढू शकता. सो तोच I1 आपण इथं E/R लिहिला होता. त्यांनी फक्त E ला काय म्हटलेलं आहे? इप्सिलॉन. बरोबर. कॉन्स्टंट करंटला काय म्हणतात? करंट जर कॉन्स्टंट असेल तर त्या सिच्युएशनला म्हणतात स्टेडी स्टेट. कॉन्स्टंट करंटच्या सिच्युएशनला काय म्हणतात? स्टेडी स्टेट. आणि चेंजिंग करंटच्या सिच्युएशनला म्हणतात ट्रान्झियंट स्टेट. काय म्हणतात? ट्रान्झियंट स्टेट. चेंजिंग करंटच्या सिच्युएशनला काय म्हणतात? ट्रान्झियंट स्टेट. बर, या गोष्टी आम्ही लक्षात ठेवू. पुढं आता हेडिंग द्यायचं आहे तुम्ही LC ऑसिलेटर. हेडिंग द्या LC ऑसिलेटर. फार इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. राईट डाऊन LC ऑसिलेटर. LC ऑसिलेटर म्हणजे काय समजून घेऊयात. एक कॅपॅसिटर ड्रॉ करूया. लेट अस ड्रॉ कॅपॅसिटर.
let us draw one switch and in series with that capacitor let us draw an inductor. एकच आहे, एकच लूप आहे, एकच लूप आहे. करंट काय स्प्लिट वगैरे होत नाहीये, पॅरलल कॉम्बिनेशन नाहीये. हा तुम्ही असं म्हणू शकता नो डाऊट की व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर, नो इश्यूज. दिस स्विच विल गेट क्लोज्ड at time t equal to 0. t equal to 0 ला ही स्विच क्लोज होणार आहे आणि कॅपॅसिटर आधी फुल्ली चार्ज आहे. कॅपॅसिटर आधी कसा आहे, फुल्ली चार्ज आहे, म्हणजे वरची प्लेट पॉझिटिव्हली चार्ज आहे, खाली असणारी प्लेट निगेटिव्हली चार्ज आहे. इंडक्टर फुल्ली डिस्चार्ज आहे. इंडक्टर मध्ये जरा सुद्धा करंट नाहीये, इंडक्टर मध्ये जराही करंट नाहीये, बरोबर. सो सिच्युएशन लक्षात आली. फार इंटरेस्टिंग सिच्युएशन आहे बघा, काय काय सांगते बघा. ऍट टी इक्वल टू 0, ऍट टी इक्वल टू 0 कॅपॅसिटर फुल्ली चार्ज की फुल्ली डिस्चार्ज. कॅपॅसिटर फुल्ली टाइम इक्वल टू 0 असताना सगळा चार्ज कुणाकडे आहे, कॅपॅसिटरकडे आहे. सर्किट मध्ये काय करंट आहे का, नाही. म्हणजे इंडक्टर मध्ये काय एनर्जी असेल का, नाही. कॅपॅसिटरची एनर्जी असते 1/2 CV² किंवा Q²/2C. सगळाचा सगळा चार्ज कॅपॅसिटरकडे आहे. या सर्किटमध्ये काय फ्लो झालाय का, नाही. या सर्किटमध्ये करंट नाहीये, म्हणजे इंडक्टरकडे काहीही एनर्जी असणार नाही. 1/2 Li² अशी इंडक्टरची एनर्जी असते. इंडक्टरकडे असणारी एनर्जी 0, कॅपॅसिटरकडे असणारी एनर्जी मॅक्सिमम पॉसिबल जी असेल ती, बरोबर. सो कॅपॅसिटर कसा आहे, टी इक्वल टू 0 ला फुल्ली चार्ज. इंडक्टर कसा आहे, फुल्ली डिस्चार्ज. काय म्हणूया, फुल्ली डिस्चार्ज. इंडक्टर कसा आहे, फुल्ली डिस्चार्ज. बर, कॅपॅसिटर फुल्ली चार्ज आहे, इंडक्टर फुल्ली डिस्चार्ज आहे, टी इक्वल टू 0 ला, बरोबर. आता आपण काय करणार आहे, आता आपण स्विच क्लोज करणार. आता आपण टी इक्वल टू 0 लाच आहे हे सगळं, आणि ह्या टी इक्वल टू 0 लाच आपली स्विच काय झाली, स्विच काय झाली, क्लोज केली. आता स्विच काय केली, क्लोज केली, स्विच क्लोज केली. स्विच क्लोज केल्या केल्या या पॉझिटिव्ह चार्जला असं लक्षात येईल की आपल्याकडं एक कंडक्टिंग पाथ अवेलेबल आहे आणि या कंडक्टिंग पाथनं आपण निगेटिव्ह चार्ज पर्यंत पोहोचू शकतो, बरोबर का. असं या पॉझिटिव्ह चार्जला लक्षात येईल. कॅपॅसिटरच्या दोन प्लेट्सच्या मध्ये डायइलेक्ट्रिक आहे, म्हणजे इन्सुलेटर आहे. हा पॉझिटिव्ह चार्ज काय डायरेक्टली निगेटिव्हला जाऊ शकत नाही कॅपॅसिटर मधनं, बरोबर का. हा पॉझिटिव्ह चार्ज डायरेक्टली कॅपॅसिटरकडे काय जाऊ शकत नाही, डायरेक्टली निगेटिव्ह कडे कॅपॅसिटर मधनं जाऊ शकत नाही, कारण मध्ये इन्सुलेटर आहे, डायइलेक्ट्रिक आहे. पण स्विच जर क्लोज झालेली असेल, एकदा का ही स्विच क्लोज केली, या पॉझिटिव्ह चार्जला असं लक्षात येतं, काय लक्षात येतं, की असा आपल्याकडे एक कंडक्टिंग पाथ अवेलेबल आहे आणि त्या पाथनी आपण निगेटिव्ह चार्जला जाऊन नलिफाय करू शकतो, बरोबर. सो इथं मॅक्सिमम चार्ज आहे, इथं मॅक्सिमम निगेटिव्ह चार्ज आहे. इथं प्लस Q0 आहे म्हणा, इथं मायनस Q0 आहे. हा चार्ज आहे प्लस Q0, हा चार्ज आहे मायनस Q0. आता यातला थोडा 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 चार्ज इकडे यायला चालू होणार आणि या मायनस Q बरोबर नलिफाय व्हायला सुरुवात होणार, कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला चालू होणार. सो स्विच क्लोज झाली. स्विच क्लोज झाल्यानंतर कॅपॅसिटर काय चालू होणार, जो फुल्ली चार्ज होता तो आता काय होणार, कॅपॅसिटर स्टार्ट्स डिस्चार्जिंग. कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला चालू झाला, कॅपॅसिटर स्टार्ट्स डिस्चार्जिंग. सर्किट मधला करंट क्लॉकवाईज येईल की अँटी क्लॉकवाईज येईल, करंट कसा येणार, क्लॉकवाईज, कारण पॉझिटिव्ह क्लॉकवाईज फिरणार आहे, बरोबर का. सो करंट आला क्लॉकवाईज, करंट आला क्लॉकवाईज. आता करंट आला, हळूहळू करंट बिल्डअप व्हायला चालू होणार, बरोबर का. करंट क्लॉकवाईज आला, जस्ट गिव्ह मी 1 सेकंड. करंट क्लॉकवाईज आला, करंट बिल्डअप व्हायला सुरुवात झाली, बरोबर. करंट बिल्डअप व्हायला सुरुवात झाली, हळूहळू तो करंट वाढणार आहे. इंडक्टर इमिजिएटली करंट वाढू देतो का, नाही. तो करंट स्लोली 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 राईज होणार. करंट इन्क्रीज व्हायला सुरुवात झाली तर 1/2 Li² ची व्हॅल्यू इन्क्रीज व्हायला सुरुवात झाली, कारण इंडक्टर मधली एनर्जी स्टोअर्ड काय असते, 1/2 Li². आय इन्क्रीज व्हायला सुरुवात झाली की 1/2 Li².
म्हणजे कपॅसिटर डिस्चार्ज व्हायला सुरू झाला, म्हणजे कपॅसिटरची एनर्जी कमी व्हायला चालू झाली, पण ती एनर्जी आता कुणाला मिळायला चालू झाली? इंडक्टरला. सो कपॅसिटर स्टार्ट डिस्चार्जिंग, करंट बिल्ड्स अप क्लॉकवाइज अँड इंडक्टर स्टार्ट्स चार्जिंग. इंडक्टर चार्ज व्हायला सुरुवात झाला, म्हणजे इंडक्टर मध्ये करंट बिल्डअप व्हायला सुरुवात झाला, इंडक्टर मधली एनर्जी स्टोअर्ड इन्क्रीज व्हायला सुरुवात झाली. बरोबर. हे असं थोडा वेळ चालू राहील. हे असं थोडा वेळ झाल्यानंतर या स्टेजला जेव्हा एंड होईल ती स्टेज असेल कपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज झाल्यानंतर. एकदा का कपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज झाला, बघा एकदा का कपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज झाला, आता कपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज ड्रॉ करतो मी. कपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज झाला, इथं पण काही चार्ज नाही आहे, इथं पण काही चार्ज नाही आहे, या प्लस Q0 न या मायनस Q0 ला नलिफाय केलेला आहे. पण या सर्किट मध्ये करंट आहे की नाही? या सर्किट मध्ये करंट आहे. आता चार्ज जस्ट 0 झालाय ना, पण आता तर करंट तर आहे की नाही? करंट तर आहे. बरोबर. मग या करंटला करस्पॉन्डिंग इथं मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झालेली असेल, लक्षात घ्या. इथं या इंडक्टर मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार झाली आहे. मग या क्लॉकवाईज करंटला करस्पॉन्डिंग अशी आपण मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करूया. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काढल्या मी इंडक्टरच्या. आता सगळीच्या सगळी एनर्जी सिस्टीमची कुणाकडे आहे? इंडक्टरकडे आहे. कुठल्या फॉर्म मध्ये आहे? इलेक्ट्रिक की मॅग्नेटिक? मॅग्नेटिक फॉर्म मध्ये आहे. मग जी एनर्जी आधी कपॅसिटरकडे होती ती आता सगळीच्या सगळी कुणाकडे आहे? इंडक्टरकडे आहे. आणि इंडक्टरकडे एनर्जी आहे म्हणजे सर्किटमध्ये करंट आहे की नाही? आहे. आणि कपॅसिटर तरीही फुल्ली डिस्चार्ज आहे. बरोबर. आता कपॅसिटरनं चार्ज द्यायचा बंद केलाय. कपॅसिटरनं आपलं काम केलं. त्याला जे पाहिजे होतं, काय पाहिजे होतं कपॅसिटरला? पॉझिटिव्ह चार्जला निगेटिव्ह चार्ज बरोबर नलिफाय करायचं कपॅसिटर म्हणत होता. त्यानं त्याला जे काय अचिव्हमेंट करायची होती ती केली. आता कपॅसिटर गप्प बसलाय. आता कपॅसिटर गप्प बसल्यानंतर स्वतःहून तर कपॅसिटर काय चार्ज होणार नाहीये. उगाचच इथं पण न्यूट्रल आहे, इथं पण प्लेट न्यूट्रल आहे, उगाचच न्यूट्रल मधनं पॉझिटिव्ह चार्ज निघून निगेटिव्हला जाईल का? किंवा न्यूट्रल मधनं पॉझिटिव्ह चार्ज निघून न्यूट्रलला जाईल का? असं तर होणार नाहीये. बरोबर का? म्हणजे आता हा इंडक्टर पुढचं जे काय करायचंय ते काम करेल. आता आपला इंडक्टर स्टार्ट चार्जिंग म्हटलं होतं आपण. सो थोड्या वेळानंतर काय होणार आहे? इंडक्टर फुल्ली चार्ज. इंडक्टर काय होणार? इंडक्टर फुल्ली चार्ज. कपॅसिटर काय झाला असेल? फुल्ली डिस्चार्ज झाला असेल. जस्ट कीप ऑन रायटिंग. कपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज, इंडक्टर फुल्ली चार्ज, कपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज. लक्षात आलं? आता कपॅसिटरनं तर करंट द्यायचा बंद केला. कपॅसिटरनं करंट द्यायचा बंद केला. इंडक्टरला राग येणार, कारण करंट कमी व्हायचा प्रयत्न होणार. बरोबर का? करंट डिक्रीज व्हायचा प्रयत्न होणार, कारण आता चार्जेस संपलेत कपॅसिटरच्या प्लेटवरचे. मग इंडक्टर काय म्हणतोय कपॅसिटरला? ठीक आहे, तू चार्ज जर देऊ शकत नसशील, ठीक आहे, पण माझ्याकडे एनर्जी आहे. या एनर्जीचा यूज करून मी या सर्किटमध्ये करंट मेंटेन करणार. सो आता हा जो काय क्लॉकवाईज करंट आहे, हा क्लॉकवाईज करंट जो आहे हा काय होणार? विल बी मेंटेन्ड. कोण मेंटेन करणार? कपॅसिटर की इंडक्टर? इंडक्टर विल बी मेंटेन्ड क्लॉकवाईज करंट असं लिहा त्याला. CLK करंट जो क्लॉकवाईज होता आधी करंट. क्लॉकवाईज करंट विल बी मेंटेन्ड बाय इंडक्टर. इंडक्टर काय करणार आहे आमचा? आता क्लॉकवाईज करंट मेंटेन करणार. बरोबर. हे सगळं करताना तो स्वतःची एनर्जी संपवून टाकणार. बरोबर का? क्लॉकवाईज करंट मेंटेन करायचा. अरे सर्किटमध्ये करंट मेंटेन करायचा म्हणजे बेसिकली कपॅसिटर चार्ज करायचा ना. मला सांगा, करंट मेंटेन करायचा म्हणजे काय? न्यूट्रल प्लेट कडनं पॉझिटिव्ह चार्ज काढून घ्यायचा आणि खाली असणाऱ्या न्यूट्रल प्लेटला पॉझिटिव्ह चार्ज द्यायचा. समजतंय का? सो सिच्युएशन अशी होणार का बघा. इंडक्टर सर्किट मधला करंट मेंटेन करायचा प्रयत्न करतोय. इंडक्टर इज ट्राइंग टू मेंटेन द करंट इन द सर्किट अँड व्हाईल डुईंग दॅट इट इज चार्जिंग द कपॅसिटर. असं करताना तो कपॅसिटरला चार्ज पण करायलाय. कसं सांगतो मी तुम्हाला. न्यूट्रल प्लेट कडनं पॉझिटिव्ह चार्ज काढून घेतला, ही प्लेट काय होणार? निगेटिव्हली चार्ज होणार, कारण त्याचा पॉझिटिव्ह चार्ज काढून घेतलाय. बरोबर का? आणि तो काढून घेतलेला पॉझिटिव्ह चार्ज कुणाला दिलाय? न्यूट्रल प्लेटला दिलाय, खाली असणाऱ्या न्यूट्रल प्लेटला. अरे कपॅसिटर चार्ज झाला की नाही या प्रोसेसमध्ये? सो करंट मेंटेन करायच्या प्रोसेसमध्ये कपॅसिटर चार्ज झाला,
पण आधीची पोलॅरिटी बघा आणि आताची पोलॅरिटी बघा. आधीची पोलॅरिटी अपवर्ड होती म्हणूया, तर आताची पोलॅरिटी कशी आहे, डाऊनवर्ड. म्हणजे पोलॅरिटी रिव्हर्स झाली, पण कॅपॅसिटर चार्ज झाला. म्हणजे एनर्जी कुणाकडे स्टोअर व्हायला लागली आता, कॅपॅसिटरकडे. आणि कुणाची कमी व्हायला लागली आहे, इंडक्टरची. सो आता काय म्हणणार मी, क्लॉकवाईज करंट विल बी मेंटेन बाय इंडक्टर. आणि हे करताना काय होणार, कॅपॅसिटर स्टार्ट्स चार्जिंग. लिहा, कॅपॅसिटर स्टार्ट्स चार्जिंग, इंडक्टर स्टार्ट्स डिस्चार्जिंग. इंडक्टर स्टार्ट्स डिस्चार्जिंग. कॅपॅसिटर स्टार्ट्स चार्जिंग, इंडक्टर स्टार्ट्स डिस्चार्जिंग. क्लॉकवाईज करंट मेंटेन झाला. आता हा करंट ज्या मोमेंटला झिरो होईल त्या मोमेंटला इंडक्टरनं स्वतःची सगळी एनर्जी संपवून टाकलेली असणार. ऑनलाईन पीपल टेल मी अप टू दिस क्लिअर अँड रिटन. ही स्लाइड झाली का सांगा, नेक्स्ट स्लाइडला जाऊया. जस्ट रिप्लाय मी CW. गुड, फाईन. बर, आता नेक्स्ट काय होणार आहे, याच्या पुढे नेक्स्ट काय होणार आहे सांगा, तुम्ही सांगायचा प्रयत्न करा. याचं काय होणार, इंडक्टर फुल्ली डिस्चार्ज होईल आणि कॅपॅसिटर फुल्ली चार्ज होईल. इंडक्टर फुल्ली डिस्चार्ज, कॅपॅसिटर फुल्ली चार्ज. सो लिहा, नेक्स्ट डायग्राम काढा. आता याची नेक्स्ट सिच्युएशन ड्रॉ करा. नेक्स्ट सिच्युएशन ड्रॉ करूया. कॅपॅसिटर आपला फुल्ली चार्ज पण पोलॅरिटी रिव्हर्स. कॅपॅसिटर फुल्ली चार्ज, पोलॅरिटी रिव्हर्स. इंडक्टर फुल्ली डिस्चार्ज. इंडक्टर डिस्चार्ज झाला याचा अर्थ बार सर्किट मधला करंट किती झाला, सर्किट मधला करंट किती झाला त्या मोमेंटला, झिरो झालाय. जस्ट झिरो झालाय का. मोमेंटरी तो करंट काय होणार, झिरो होणार. लिहा, कॅपॅसिटर फुल्ली चार्ज. कॅपॅसिटर फुल्ली चार्ज. लिहा, कॅपॅसिटर फुल्ली चार्ज, इंडक्टर फुल्ली डिस्चार्ज, बरोबर. आणि आता मोमेंटरीली करंट किती आहे, इन्स्टंटेनियस करंट असं म्हणा तिथं. इन्स्टंटेनियस करंट झिरो आहे. करेक्ट, इन्स्टंटेनियस करंट. पोलॅरिटी ह्याची रिव्हर्स झाली आहे. जो क्लॉकवाईज करंट होता तो थोडा वेळ कॅपॅसिटरनं मेंटेन केला, त्यावेळी एनर्जी इंडक्टरकडे स्टोअर झाली. तोच क्लॉकवाईज करंट थोडा वेळ इंडक्टरनं मेंटेन केला, इंडक्टरची एनर्जी संपली, आता एनर्जी कॅपॅसिटरकडे आली. सो एनर्जी दोन वेळा पहिल्यांदा एनर्जी कुणाकडे होती, कॅपॅसिटर. त्यानं करंट कसा तयार केला, कसा मेंटेन केला करंट त्यानं, क्लॉकवाईज. त्या प्रोसेसमध्ये स्वतः काय झाला, डिस्चार्ज. इंडक्टर काय झाला, चार्ज. इंडक्टरला चेंज इन करंट आवडतो का, नाही. सो तो क्लॉकवाईज करंटला मेंटेन करणार. ते करताना स्वतःची एनर्जी संपवणार आणि ती एनर्जी कुणाकडे येणार, कॅपॅसिटरकडे. आली सगळी एनर्जी कॅपॅसिटरकडे. इंडक्टरची संपली एनर्जी. इंडक्टरची एनर्जी संपली म्हणजे इंडक्टर मधला करंट, सर्किट मधला करंट झिरो. जमलं. आता इंडक्टर का बसलाय, करंट झिरो झालाय, मोमेंटरीली करंट झिरो आहे. फाईन, इंडक्टरकडची एनर्जी झिरो आहे. आता कॅपॅसिटरच्या या प्लेटला असं लक्षात येणार काय, देर इज अ सर्किट, देर इज अ क्लोज पाथ फ्रॉम विच आय कॅन रीच फ्रॉम पॉझिटिव्ह प्लेट टू निगेटिव्ह प्लेट. सो हा पॉझिटिव्ह चार्ज Q0 आणि हा मायनस Q0, हा प्लस Q0 काय विचार करणार. आता परत असं अँटी क्लॉकवाईज जाऊयात आणि मायनस Q0 ला नलिफाय करूयात. आता एक सर्किट मध्ये करंट डेव्हलप होणार, पण तो मेंटेन कोण करणार, हु विल मेंटेन दॅट करंट, कॅपॅसिटर. विल दॅट बी क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. समजायला लागले का. सो आता याच्या पुढे काय होणार, कॅपॅसिटर फुल्ली चार्ज आहे पण रिव्हर्स पोलॅरिटी नाही. सो आता याच्या नेक्स्ट सिच्युएशन जी होणार ती लगेच अशी होणार, कॅपॅसिटर, किंवा पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करूया आणि खाली लिहूयात. आता नेक्स्ट डायग्राम कशी होणार बघा. नेक्स्ट डायग्राम अशी होणार, आमचा कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला सुरुवात होणार. हे पोलॅरिटी रिव्हर्स आहे त्यामुळे करंट अँटी क्लॉकवाईज. मोमेंटरीली करंट झिरो होईल आणि लगेच कॅपॅसिटर त्या करंटला रिव्हर्स पण करणार आहे. सो कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला चालू झाला आपला आणि इंडक्टर काय व्हायला चालू झाला, चार्ज. मग इंडक्टरची मॅग्नेटिक फील्ड ड्रॉ करूया.
आता करंट अँटी क्लॉकवाईज आहे, त्याला करस्पॉन्डिंग या मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स अशा दाखवूयात. मगाशी मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स कशा होत्या, अशा डाऊन दाखवल्या होत्या क्लॉकवाईज करंटला, बरोबर का? डाऊनवर्ड दाखवले होते एरो. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स डाऊनवर्ड दाखवल्या होत्या क्लॉकवाईज करंटला करस्पॉन्डिंग. आता काय येतील बोला? अपवर्ड ड्रॉ करूया. सो अँटी क्लॉकवाईज करंट झाला. आता आमचा कपॅसिटर काय होणार आहे? स्टार्ट्स लिहा, कपॅसिटर स्टार्ट्स डिस्चार्जिंग. कपॅसिटर स्टार्ट्स डिस्चार्जिंग. इंडक्टर स्टार्ट्स चार्जिंग. इंडक्टर चार्ज व्हायला सुरुवात झाला. काय नाही, डायग्राम काढायची नाही, डायग्रामचं एक्सप्लेनेशन खाली लिहायचं. करंट अँटी क्लॉकवाईज, करंट अँटी क्लॉकवाईज. कपॅसिटर काय करायला, इंडक्टर काय करायला लागलाय आणि करंट कसा आहे एवढं सांगायचं असतं. अँटी क्लॉकवाईज करंट आहे. या स्टेजचा एंड काय होणार? या स्टेजचा एंड काय होणार? कपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज होणार. सो डायग्राम ड्रॉ करा. या स्टेजचा एंड काय झाला? कपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज, गेला सगळा चार्ज. आणि इंडक्टर फुल्ली चार्ज. अरे इंडक्टर कडे एनर्जी आहे म्हणजे सर्किटमध्ये करंट आहे की नाही? आहे. पण त्या मोमेंटला कपॅसिटर कसा आहे? फुल्ली डिस्चार्ज. सो आता कपॅसिटर म्हणतोय मी काय करंट मेंटेन करणार नाही, मी काय करंट मेंटेन करणार नाही, माझी एनर्जी संपली, बरोबर? पुढे काय झालं? कपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज, इंडक्टर फुल्ली चार्ज, इंडक्टर फुल्ली चार्ज. समजायला लागलंय? बर. अँटी क्लॉकवाईज करंट काय होणार आता? मेंटेन बाय इंडक्टर. लिहा, अँटी क्लॉकवाईज करंट will be maintained by inductor. Anti-clockwise current will be maintained by inductor. अरे पण करंट मेंटेन करायच्या नादात काय होणार? कपॅसिटर चार्ज होणार, बरोबर का? करंट मेंटेन करायच्या नादात काय होणार? कपॅसिटर चार्ज होणार. करा ड्रॉ डायग्राम. समजायला लागलंय? दॅट्स द एलसी ऑसिलेटर, बरोबर का? इंडक्टरनं काय करून घेतलं? कपॅसिटरला चार्ज करून घेतलं आणि स्वतः डिस्चार्ज झाला का? सो कपॅसिटरच्या इंडक्टरच्या लाईन्स काढायच्या नाहीत ना. इथे इंडक्टर डिस्चार्ज आहे, लाईन्स काढल्यात का मी? मॅग्नेटिक फील्ड काढली आहे का? नाही काढली. आता इंडक्टर झाला आपला फुल्ली डिस्चार्ज. या स्टेजचा एंड काय होणार? कपॅसिटर फुल्ली चार्ज, इंडक्टर फुल्ली डिस्चार्ज, सगळी एनर्जी संपली त्याची. आणि करंट मोमेंटरीली किती असेल? त्या मोमेंटचा इन्स्टंटेनियस करंट इक्वल टू 0. त्या मोमेंटला इन्स्टंटेनियस करंट किती झाला? 0 झाला. आता परत काय होणार? सो पुढचे 20-25 लेक्चर आम्हाला हेच करत बसावं लागेल, बरोबर? याचा अर्थ काय? की हे ऑसिलेट होत राहणार, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं होत राहणार, बरोबर का? हे थांबतंय का आता? नाही. आयडियली तर नाही थांबलं पाहिजे. आयडियली हे ऑसिलेशन्स, करंटचे ऑसिलेशन्स थांबले पाहिजेत का? नाही. पण रियालिटीमध्ये थांबतात. का थांबतात? नाही. रियालिटीमध्ये की मुळे थांबतात? नाही, की मुळे नाही थांबत. जी काय एनर्जी आहे सिस्टीम मधली ती थोड्या वेळानं संपणार आहे. का संपणार आहे? तर त्याचा आन्सर असा आहे. तर बघा, कपॅसिटर हा एनर्जी स्टोरिंग एलिमेंट आहे, तो तुमची एनर्जी वेस्ट नाही करत. इंडक्टर हा एनर्जी स्टोरिंग एलिमेंट आहे, तो तुमची एनर्जी वेस्ट नाही करत. बट रेजिस्टर इज एनर्जी डिसिपेटिंग एलिमेंट. रिपीट करा, रेजिस्टर इज एनर्जी डिसिपेटिंग एलिमेंट. याचा अर्थ रेजिस्टन्स मधनं करंट गेला तर रेजिस्टन्स तापतो. I2R T, बरोबर? टी एवढ्या टाइम साठी I एवढा करंट गेला रेजिस्टन्स मधनं. तर व्हॉट इज द हिटिंग इफेक्ट प्रोड्यूस्ड इन द इंडक्टर? सॉरी, रेजिस्टर I2R T, बरोबर का?
म्हणजे इंडक्टर म्हणजे रेजिस्टर हीट झाला, ती हीट ऍटमॉस्फिअर मध्ये बाहेर पडते, म्हणजे सिस्टीम मधनं एनर्जी बाहेर गेली इन दी फॉर्म ऑफ हीट. सो या ज्या वायर्स आहेत, या ज्या काय वायर्स आहेत, त्या वायर्सना काहीतरी रेजिस्टन्स असणार की नसणार? असणार. इंडक्टरचं जे काय मटेरियल आहे ते काय सुपर कंडक्टर आहे का? नाही. म्हणजे या इंडक्टरला पण काहीतरी रेजिस्टन्स असणार. समजतंय का? लक्षात येते का? सो इंडक्टर आयडियल नाही आहे आणि या वायर्सना सुद्धा रेजिस्टन्स आहे. इंडक्टर इज नॉन आयडियल, सो इट्स मटेरियल विल हॅव सम रेजिस्टन्स and these wires are also not made up of superconductors, so these wires are also having some resistance. So after some time the oscillations will stop because the energy of the system becomes zero. समजतंय? सो आता याच्या पुढे काय लिहूयात? ही स्टेज अशी झाली का? दिस इज सिमिलर टू टाइम इक्वल टू झिरो वाली स्टेज. चेक करा, टाइम इक्वल टू झिरो वाली स्टेट काय होती? आहे का? टाइम इक्वल टू झिरो ला कॅपॅसिटर फुल्ली चार्ज, इंडक्टर फुल्ली डिस्चार्ज आणि स्विच क्लोज आहे आमची स्विच क्लोज. कॅपॅसिटर आहे फुल्ली चार्ज, इंडक्टर आहे फुल्ली डिस्चार्ज, म्हणजे टाइम इक्वल टू झिरो सारखं झालं. म्हणजे परत आता क्लॉकवाईज करंट येणार, मग परत कॅपॅसिटर डिस्चार्ज, इंडक्टर फुल्ली चार्ज, क्लॉकवाईज करंट मेंटेन करायच्या नादात कॅपॅसिटर रिव्हर्स चार्ज झाला की अँटी क्लॉकवाईज करंट झाला की कॅपॅसिटर डिस्चार्ज, इंडक्टर चार्ज आणि करंट मेंटेन करायच्या नादात परत इंडक्टर डिस्चार्ज, कॅपॅसिटर चार्ज. बरोबर का? आणि परत ओरिजिनल स्टेट. सो लिहा, पुढे कंटिन्यू करा. दिस इज सिमिलर टू म्हणजे लास्ट स्टेप विषयी लिहायला लागलोय आपण. जी काय लास्ट स्टेप जी आली, लिहा. दिस इज सिमिलर टू, जस्ट कीप ऑन रायटिंग. दिस इज सिमिलर टू द सिच्युएशन ऑफ, दिस इज सिमिलर टू द सिच्युएशन ऑफ, जस्ट कीप ऑन रायटिंग. This is similar to the situation of t equal to 0. So we can say this is the LC circuit. याला काय म्हणायचं आहे? LC circuit किंवा LC oscillator. So we can say this is LC oscillator. This is LC oscillator in which the current oscillates, clockwise and anti-clockwise. क्लॉकवाइज अँड अँटी क्लॉकवाइज असा तो ऑसिलेट होत राहतो. ऑल्सो द एनर्जी ऑसिलेट्स बिटवीन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे कॅपॅसिटर कडे, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे इंडक्टर कडे. Between electric field and magnetic field, between electric field and magnetic field, energy oscillates between electric field and magnetic field. Yeah, for one cycle of current, एक क्लॉकवाइज प्लस एक अँटी क्लॉकवाइज मिळून एक सायकल बनते करंटची. फॉर वन सायकल ऑफ करंट किंवा फॉर वन ऑसिलेशन म्हटलं तरी चालेल, ऑसिलेशनला शॉर्ट फॉर्म मध्ये OSC. फॉर वन ऑसिलेशन काय दिलं आपण? 2-3 वेळा ऑफ लिहिलं. बर. फॉर वन सायकल और वन ऑसिलेशन ऑफ करंट, फॉर वन सायकल इन ब्रॅकेट ऑसिलेशन ऑफ करंट, करंटचं एक ऑसिलेशन कंप्लीट झालं तर एनर्जीचे किती ऑसिलेशन होतात? 2 होतात. बरोबर का? क्लॉकवाईजला एकदा ऑसिलेशन झालेलं असतंय आणि अँटी क्लॉकवाईजला एकदा ऑसिलेशन झालेलं असतंय. लिहा, फॉर वन सायकल ऑर द ऑसिलेशन ऑफ करंट देर आर 2 cycles in bracket oscillations of energy
ते नेहमी तुमच्या स्प्रिंग सारखंच आहे. स्प्रिंगचं एक ऑसिलेशन कंप्लीट झालं तर केईपीईचे 2 ऑसिलेशन कंप्लीट झालेले असतात. केईपीईचा टाइम पिरियड हाफ असतो, बरोबर का. फ्रिक्वेन्सी ऑफ केई अँड पीई और फ्रिक्वेन्सी ऑफ एनर्जी इज डबल द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. सो लिहा does frequency of oscillation of energy is twice. एका टाइम पिरियड मध्ये करंटचे एक ऑसिलेशन पण एनर्जीचे 2 ऑसिलेशन. Thus frequency of oscillation of energy is twice the frequency of oscillation of current. तुम्ही चार्ज म्हटलं तरी चालते, चार्ज पण ऑसिलेटच व्हायला लागला. कॅपॅसिटरवरचा चार्ज पण ऑसिलेटच व्हायला लागलाय. कॅपॅसिटर मधला चार्ज म्हणा नाही तर इंडक्टर मधला करंट म्हणा, काही म्हणा, त्याच्या फ्रिक्वेन्सीच्या डबल आहे ऑसिलेशनची फ्रिक्वेन्सी. कोणाची? एनर्जीची. झाला. तिचा येईल तुम्हाला जर नोट विचारली तर इन्फॉर्मेशन कळाली. हे जे काय शेवटच्या पेजवरती आपण लिहिलंय यावरतीच आला तर एखादा थेरॉटिकल मध्ये एमसीक्यू येईल. बोर्डला यातलं तुम्हाला फारसं विचारणार नाहीत. बोर्डला तुम्हाला हा ऑसिलेटर एक्सप्लेन करा म्हणतात. एक्सप्लेन द वर्किंग ऑफ एलसी ऑसिलेटर. ओके. बर, आता आपण हा फॉर्म्युला डिराईव्ह नाही करणार, बोर्डमध्ये पण ते डिराईव्ह करत नाहीत, डायरेक्टली दिला जातो. लिहा द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन ऑफ करंट, the frequency of oscillation of current, that is frequency of LC oscillator, inductor capacitor oscillator, that is frequency of LC oscillator, frequency of LC oscillator is given by कुठल्या फॉर्म्युला दिली जाते ती? is given by frequency f is equal to 1/2 pi into root LC. 1/2 pi root LC लिहून ठेवा. फॉर्म्युला पाठ करायचा आहे. युनिट चेक करा. 1/2 येत आहे. 1/2 युनिट मॅनेज होत आहे. फॉर युअर इन्फॉर्मेशन लेट मी राईट युनिट ऑफ इंडक्टन्स काय असतंय? हेनरी. हेनरी म्हणजेच ओहम सेकंड. हेनरी म्हणजेच काय? ओहम सेकंड. आणि युनिट ऑफ कॅपॅसिटन्स म्हणजे फॅरेड, बरोबर का. मायक्रो फॅरेड, नॅनो फॅरेड, फॅरेड, आणि फॅरेड म्हणजेच सेकंड अपॉन ओहम. तुम्ही चेक करा. अल्टिमेटली युनिट मॅच व्हायला पाहिजे. फ्रिक्वेन्सीचं युनिट 1/2 यायला पाहिजे. व्हेरीफाय. येतंय का? हे जर तुम्हाला पाठच असेल इंडक्टन्स युनिट हेनरी, हेनरी म्हणजे ओहम सेकंड, पण मे बी कॅपॅसिटन्स युनिट तुम्हाला पाठ आहे फॅरेड, पण मे बी हे माहित नसेल फॅरेड इज सेकंड अपॉन ओहम. करून बघा. याचं युनिट काय येणार? ओहम सेकंड. आणि याचं युनिट काय? सेकंड अपॉन ओहम. ओहमला ओहम कॅन्सल. सेकंड इंटू सेकंड, सेकंड स्क्वेअर. सेकंड स्क्वेअरचं स्क्वेअर रूट सेकंड आलं की 1/2. 2 पायला काही युनिट नाही, काळजी करायची गरज नाही. समजलं? आता हा 2 पाय एफ करा. अँग्युलर फ्रिक्वेन्सी काढा. अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा. अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा. ओमेगा म्हणजे 2 पाय एफ. परीक्षेमध्ये नीट बघायचं काय विचारलंय. ओमेगा विचारलाय की एफ विचारलाय? अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ एलसी ऑसिलेशन विचारली आहे की नुसतं फ्रिक्वेन्सी ऑफ एलसी ऑसिलेशन विचारली आहे? ओमेगा म्हटलं तर काय कराल? 2 पाय एफ. 2 पाय इकडे गेला. 2 पाय एफ म्हणजे उत्तर काय आलं बोला? 1/√LC आलं का? चेक करा, व्हेरीफाय करा आणि सांगा 1/√LC आलं का? इथपर्यंत सगळं लिहून घ्या. ऑनलाईन पीपल प्लीज टेल मी अप टू दिस क्लिअर अँड रिटन. ही स्लाइड लिहून झाली की सांगा. समजून घ्या ते सगळं. गुड. झालं? पुढं
फाईन. बरं, ओमेगाचं युनिट काय आणि एफचं युनिट काय? एफचं युनिट तर हर्ट्स किंवा 1/सेकंड आणि ओमेगाचं युनिट काय? ओमेगा अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम टेकन, अँग्युलर फ्रिक्वेन्सी रेडियन पर सेकंड. या ते पण युनिट ऑफ एफ 1/सेकंड मीन्स हर्ट्स. युनिट ऑफ ओमेगा युनिट वरनं ठरवायचं ओमेगा दिलाय की एफ दिलाय. एक्झाम मध्ये क्वेश्चन असतो, ओमेगा तुम्हाला दिलेला असतो, एल दिलेला असतो, सी विचारतात. अलग लक्षात. ओमेगा इक्वल टू 1/√LC. ओमेगाचा फॉर्म्युला काय आलाय म्हणा? ओमेगा इज इक्वल टू 1/√LC आणि एफ इज इक्वल टू 1/2π√LC. म्हणा एफ इज इक्वल टू 1/2π√LC. परत एफ इज इक्वल टू ओमेगा इज इक्वल टू 1/√LC. ओमेगा इज इक्वल टू 1/√LC. नीट बघायचं काय विचारलंय. एफ विचारलाय तर फॉर्म्युल्यामध्ये 2π असणारच ना. ओमेगा विचारलाय तर 1/√LC. एफ विचारला तर 1/2π√LC. ओमेगाचं युनिट रेडियन पर सेकंड. द फ्रिक्वेन्सी ऑफ द LC ऑसिलेटर इज 25 रेडियन पर सेकंड. मग कळलं पाहिजे आम्हाला. त्यांनी म्हणताना नाव फ्रिक्वेन्सी म्हटलंय, पर युनिट काय दिलंय आम्हाला? रेडियन पर सेकंड. मग 25 रेडियन पर सेकंडला तुम्ही एफ घ्याल की ओमेगा घ्याल? ओमेगा. म्हणजे सगळं ठरवायचं युनिट वरनं. जे काय ठरवायचं ते कसं ठरवणार? युनिट वरनं. सायकल्स पर सेकंड, रोटेशन्स पर सेकंड, रोटेशन्स पर मिनिट, आरपीएस, आरपीएम किंवा 1/सेकंड किंवा हर्ट्स यातलं काहीतरी युनिट दिलं तर काय म्हणायचं? फ्रिक्वेन्सी. बरोबर. पुढं हेडिंग द्या आता. हा झाला एलसी ऑसिलेटर इथं कंप्लीट. पुढे जाऊयात. नेक्स्ट हेडिंग द्या. एव्हरीवन राईट डाऊन दी नेक्स्ट हेडिंग. ऍप्लिकेशन्स ऑफ EMI. हेडिंग द्या. ऍप्लिकेशन्स ऑफ EMI. ऍप्लिकेशन्स ऑफ EMI. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे ऍप्लिकेशन्स. व्हॉट आर दी ऍप्लिकेशन्स ऑफ EMI? दॅट वी विल लर्न नाउ. ओके. यातलं मेन ऍप्लिकेशन जे आम्हाला लागणार आहे, ज्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातील, तो आहे ट्रान्सफॉर्मर. बाकीचे ऍप्लिकेशन्स फक्त लिहून ठेवा. हेडिंग ऍज अ इन्फॉर्मेशन म्हणून लिहून ठेवा. मोटर आहे, जनरेटर आहे. जनरेटर तर आपण स्टडी पण केलाय. मोटर, जनरेटर, डायनॅमो म्हणायचं असेल डायनॅमो म्हणा. मेकॅनिकल एनर्जीचा यूज इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये, मेकॅनिकल एनर्जीचा यूज करून इलेक्ट्रिकल एनर्जी क्रिएट केली जाते. तुम्ही सायकल्स किंवा अशा जुन्या गाड्या बघितल्या असतील, त्याच्यामध्ये काय केलेलं असते? व्हीलला एक डायनॅमो अटॅच केलेला असतं. केलेला असतोय का? सो तो डायनॅमो रोटेट झाला की त्याच्यामुळे काय होते? करस्पॉन्डिंग एक कॉईल रोटेट होते मॅग्नेटिक फील्ड मध्ये. त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी तयार होणार. बरोबर का? मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर कॉईल रोटेट झाली तर काय झालं? इलेक्ट्रिसिटी तयार झाली की नाही? मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉईल जर चेंज झाले तर कॉईल मध्ये इंड्यूस TMF येणार, त्याला करस्पॉन्डिंग इंड्यूस करंट येणार. तो करंट जर एखाद्या बल्ब मधनं पास केला तर बल्ब पेटणार का नाही? मग त्याला जनरेटर असं म्हटलं तरी चालेल. काय सेपरेटली म्हणायची गरज नाही. जनरेटर किंवा डायनॅमिक दोन्हीचा अर्थ एकच आहे. ओके. मेन ऍप्लिकेशन जे आपल्याला शिकायचं आहे, जे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, तो आहे ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर. आता सगळं लेक्चर आपण जे आपण इन्व्हेस्ट करणार ते ट्रान्सफॉर्मर शिकण्यामध्ये इन्व्हेस्ट करणार. ओके. सो हेडिंग द्या. ट्रान्सफॉर्मर. हेडिंग द्या. परत एकदा हेडिंग द्या. ऍप्लिकेशन तर आहेत भरपूर. त्यातलं मेन ऍप्लिकेशन आहे ट्रान्सफॉर्मर, जे आपल्याला सिलेबस मध्ये आहे, याच्यावरती क्वेश्चन्स 100% क्वेश्चन्स याच्यावरती येणार. लिहा. ट्रान्सफॉर्मर converts an alternating voltage. Transformer converts an alternating voltage. Transformer converts an alternating voltage from one value to another value. From one value to another value. बर.
from one value to another value. बर, इन्फॉर्मेशन फक्त लिहित चला. ट्रान्सफॉर्मर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ, नंतर डिस्कस करू हे सगळं आपण, क्लिअर होईल तुम्हाला. ट्रान्सफॉर्मर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ, transformer works on the principle of mutual inductance. So transformer चं वर्किंग प्रिन्सिपल आहे म्युच्युअल इंडक्टन्स. म्युच्युअल इंडक्शन म्हटलं पाहिजे, प्रोसेस आहे ना. म्युच्युअल इंडक्टन्स ही फिजिकल प्रॉपर्टी आहे, म्युच्युअल इंडक्शन ही प्रोसेस आहे किंवा फेनोमेना आहे. ट्रान्सफॉर्मर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. Mutual induction. Transformer works on the principle of mutual induction. Okay. Transformer will not work for steady current. Steady म्हणजे constant current. Steady म्हणजे constant current. अरे करंट कॉन्स्टंट असतील तर इंड्यूस्ड ईएमएफ वगैरे काय कॉन्सेप्ट असेल का? करंट कॉन्स्टंट असेल तर इंड्यूस्ड ईएमएफ वगैरे असली काय कॉन्सेप्ट असेल का? नाही. मग कुठला आला म्युच्युअल इंडक्टन्स? कुठला आला म्युच्युअल इंडक्शन? नाही ना. सो ट्रान्सफॉर्मर विल नॉट वर्क फॉर स्टेडी ऑर दी कॉन्स्टंट करंट. आपल्या घरी जो इलेक्ट्रिकल सप्लाय आपल्याला प्रोव्हाइड होतो, हाऊस होल्ड सप्लाय, तो पोलॅरिटी चेंज होणारा सप्लाय आहे म्हणजे एसी म्हणजे अल्टरनेटिंग सप्लाय आहे की कॉन्स्टंट पोलॅरिटी वाला सप्लाय आहे, डीसी सप्लाय आहे, डायरेक्ट सप्लाय आहे? एसी वर डीसी, एसी पोलॅरिटी चेंज होणारा सप्लाय आहे, बरोबर ना. म्हणजे पोलॅरिटी म्हणजे एकदा एक टर्मिनल पॉझिटिव्ह आहे, थोड्या वेळानं ते निगेटिव्ह पण होणार आहे, परत पॉझिटिव्ह होणार आहे, परत निगेटिव्ह होणार आहे. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द एसी सप्लाय दॅट वी गेट इन अवर हाऊस? 50 हर्ट्झ. म्हणजे सेकंदाला त्या दोन टर्मिनल्स मधली पोलॅरिटी किती वेळा चेंज होते? पोलॅरिटी म्हणण्यापेक्षा किती सायकल्स कंप्लीट होतात? 50 सायकल्स. एका सायकल मध्ये पोलॅरिटी 2 वेळा चेंज होते, बरोबर. एका सेकंदात एक 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीचा अर्थ आहे 50 सायकल्स पर सेकंड. फ्रिक्वेन्सी जेव्हा 50 सांगितली जाते तेव्हा 50 सायकल्स पर सेकंड, याचा अर्थ एक सेकंड मीन्स 50 सायकल्स. आणि प्रत्येक सायकल मध्ये पोलॅरिटी 2 वेळा चेंज होते. ओके, 2 वेळा पोलॅरिटी चेंज म्हणजे ओव्हरऑल पोलॅरिटी चेंज किती वेळा होणार? 100 टाइम्स चेंज इन पोलॅरिटी. हे लिहून पण घेतलं होतं आपण, आठवतंय का? एसी जनरेटर जेव्हा आपण लिहिला तेव्हा लिहिलं होतं. युएस मध्ये जर गेलात तुम्ही तर तुमच्या असं लक्षात येईल की तिथले इन्स्ट्रुमेंट जे डिझाईन केलेत ते 60 हर्ट्झ साठी डिझाईन केलेत. कितीसाठी डिझाईन केलेत? 60 हर्ट्झ किंवा 60 सायकल्स पर सेकंड. म्हणजे तिथलं जे काय टर्बाईन आहे ते सेकंदाला किती वेळा रोटेट होत आहे? 60. इंडिया मधलं किती वेळा रोटेट होत आहे? 50. समजायला लागलंय का? ऑल ओव्हर इंडिया हे टर्बाईन किती ऑसिलेशन्स रोटेट करावं लागेल? टर्बाईन म्हणा किंवा अल्टिमेटली जी कॉईल म्हणा, तुम्ही टर्बाईन किती रोटेट करताय ते आम्हाला मॅटर करत नाही. अल्टिमेटली त्या कॉईलचे रोटेशन्स किती व्हायला पाहिजेत, किती सायकल्स कॉईलच्या व्हायला पाहिजेत? सेकंदाला 50. दॅट विल डिसाइड द फ्रिक्वेन्सी ऑफ द अल्टरनेटिंग करंट ऑर द अल्टरनेटिंग ईएमएफ विच इज जनरेटेड, बरोबर. बर, थोड्या थोड्या गोष्टी आम्हाला अजून लक्षात आल्या, सगळ्या ऍडिशनल गोष्टी पुसून टाकूया. बरं, अजून ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन वगैरे काय बघितलेलं नाहीये, वर्किंग बघितलेलं नाहीये, पण वर्किंग प्रिन्सिपल समजलं. कुठल्या करंटसाठी तो किंवा कुठल्या व्होल्टेजसाठी तो वर्क होणार तेही समजलं. डीसी साठी किंवा स्टेडी करंटसाठी किंवा डायरेक्ट करंटसाठी किंवा कॉन्स्टंट करंटसाठी ट्रान्सफॉर्मर वर्क होणार नाही हे पण समजलं. ओके, पुढे लिहा. देर आर, just keep on writing, there are two types of transformer. There are two types of transformer. There are two types of transformer. बोला. There are two types of transformer. Number 1, step up transformer. Step up transformer. Step up transformer.
स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय करतो? ट्रान्सफॉर्मर काय करतो? अल्टरनेटिंग व्होल्टेजची व्हॅल्यू चेंज करतो. अल्टरनेटिंग व्होल्टेजची व्हॅल्यू काय करतो? चेंज करतो. आधी समजा आमच्याकडे व्हॅल्यू आहे 20 व्होल्ट आणि फायनल व्हॅल्यू झाली 100 व्होल्ट. व्हॅल्यू वाढली की कमी झाली? ईएमएफची व्होल्टेजची व्हॅल्यू वाढली की कमी झाली? इनिशियल 20 व्होल्ट आणि फायनल 100 व्होल्ट. सो ट्रान्सफॉर्मरनं काय केलं? एक अल्टरनेटिंग व्होल्टेज होतं 20 व्होल्टचं, ते आता कन्वर्ट करून किती तयार झालं? 100 व्होल्ट तयार झालं. बरोबर. अशा टाईपच्या ट्रान्सफॉर्मरला काय म्हणायचं? स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. लिहा. इट increases the value of voltage सो लो व्होल्टेज व्हॅल्यू त्याला इनपुट म्हणून जाईल, हाय व्होल्टेज व्हॅल्यू बाहेर पडेल. बरोबर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, द ट्रान्सफॉर्मर दॅट इन्क्रीजेस दी व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज इज कॉल्ड ॲज स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. सेकंड काय असेल सांगा? सेकंड काय असेल? स्टेप अपचा अपोजिट काय? स्टेप डाऊन. लिहा. जस्ट कीप ऑन रायटिंग. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मर विच डिक्रीजेस द व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज is called as step up transformer. Just keep on writing. It decreases the value of voltage. Online people, please reply in the chat box up to this clear and written. CW लिहून झालं का बघा इथपर्यंत? या लागले हळूहळू ट्रान्सफॉर्मर, थोडं थोडं लक्षात यायला चालू झालंय. So at the corner of the street, we see the transformers. ते जे ट्रान्सफॉर्मर बसवलेत ते स्टेप अप असतात की स्टेप डाऊन? At the corner of the street, the transformers that we see are step up or step down? Those are step down transformer. Those are step down transformer. बरोबर. तुम्ही त्या ट्रान्सफॉर्मरला बघितलं असेल, असं लिहिलेलं आहे, असं केलेलं असतंय, ते लिहिलेलं असतंय 440 व्होल्ट. बरोबर का? लिहिलं असतंय का? मग ते 440 व्होल्टचं 230 व्होल्ट कन्वर्ट केलं जातं आणि मग ते घरात आपल्या जो काय सप्लाय येतो तो 230 व्होल्टचा आहे. 230 व्होल्ट, 50 हर्ट्ज एसी सप्लाय. आपण जेव्हा आपल्या स्विच बोर्डकडे बघतो तेव्हा आपल्याला काय दिसलं पाहिजे? असं लिहिलेलं दिसलं पाहिजे किंवा असं आपल्याला इमॅजिन व्हायला पाहिजे. दिस स्विच बोर्ड इज नथिंग बट 230 व्होल्ट 50 हर्ट्ज एसी सप्लाय. नेक्स्ट चॅप्टर आहे एसी, त्याच्यामध्ये अजून आपण इन्फॉर्मेशन घेऊ. व्हॉट इज एसी, हाऊ टू राईट द इक्वेशन्स फॉर अल्टरनेटिंग करंट और अल्टरनेटिंग व्होल्टेज. सो 440 व्होल्टचं त्यानं काय कन्वर्ट केलेलं आहे? 230 केलंय. 440चं काय केलंय? 230. मग स्टेप अप की स्टेप डाऊन? स्टेप डाऊन. स्टेप अप की स्टेप डाऊन? स्टेप डाऊन. आणि जिथं ती इलेक्ट्रिसिटी तयार होते, जिथं ते टर्बाईन्स वगैरे असतात, तिथं ती इलेक्ट्रिसिटी जिथं तयार होते तिथं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असतात. जे काय व्होल्टेज तयार झालंय ते सगळं व्होल्टेज स्टेप अप केलं जातं 11 किलो व्होल्टला. 11 किलो व्होल्ट म्हणजे किती व्होल्ट? 11 केव्ही लिहिलेलं असते बघा तिथं, म्हणजे ते किती असते? 11,000 व्होल्ट. सो ते जे काय ट्रान्सफॉर्मर असतात कुठं? जिथं इलेक्ट्रिसिटी, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन जिथं आहे, जिथं ती पहिल्यांदा इलेक्ट्रिसिटी तयार होते, पहिल्यांदा काय केलं जातं? इलेक्ट्रिसिटी तयार झाल्या ते सगळं व्होल्टेज स्टेप अप केलं जातं. कितीला? 11,000 व्होल्टला. आणि मग या हायर व्होल्टेजला ट्रान्समिशन लाईन्स म्हणजे वायर्स, ट्रान्समिशन लाईन्स या हायर व्होल्टेजला कॅरी करून आपल्या सबस्टेशन्स पर्यंत येतात. सबस्टेशन्सला परत छोटे छोटे ट्रान्सफॉर्मर असतात. बरोबर का? आता काही कंपन्यांना जास्त व्होल्टेज आणि करंटच्या रिक्वायरमेंट्स आहेत, पॉवर रिक्वायरमेंट्स त्यांच्या जास्त आहेत. सो त्या लोकांना किंवा त्या इन्स्ट्रुमेंट्सना ज्यांना 440 व्होल्ट वरती जे इन्स्ट्रुमेंट डिझाईन केलेले आहेत, काही मोठ्या मोठ्या मोटर्स ज्या असतात त्या मोटर्स 440 व्होल्ट वरती काम करतात. त्या मोटर घरातल्या 230 व्होल्ट वरती काम करणार नाहीयेत. बरोबर. मग तिथनं इंडस्ट्रियल सप्लायच्या लाईन सेपरेट जात आहेत. बरोबर का? हाऊस होल्ड सप्लायच्या लाईन सेपरेट जात आहेत. कळतंय का? आणि ते सगळं परत स्टेप डाऊनचं काम चालू होतं. सो सगळं एकदा स्टेप अप केलं जातं. कितीला स्टेप अप केलं जातं? 11,000 किलो व्होल्ट. त्यानंतर ट्रान्समिशन लाईन्स त्या कॅरी करतात. बरोबर. आता असाही प्रश्न पडेल, ऍज इट इज जे व्होल्टेज आहे ते का ट्रान्समिट करत नाही आम्ही?
का उगाच स्टेपअप करायचं आणि ट्रान्समिट करायचं? नंबर 1, स्टेपअप करण्याचा फायदा असा आहे, जेव्हा तुम्ही हाय व्होल्टेज करता, पॉवर तर सेमच आहे, एनर्जी क्रिएट करताय का तुम्ही? एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉइड. जी एनर्जी तुम्ही वॉटरच्या पोटेन्शियल एनर्जी मध्ये, सॉरी, वॉटरची जी काय पोटेन्शियल एनर्जी होती ती अल्टिमेटली तुम्ही इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्वर्ट केली आहे. आता ती एनर्जी परत डिस्ट्रॉय होणार नाहीये किंवा क्रिएट होणार नाहीये. तर ती जी काय पॉवर आहे, पॉवर म्हणजे एनर्जी क्रिएटेड पर सेकंड, ते तर फिक्स आहे. सो पॉवर इज व्होल्टेज इन टू करंट. पॉवर तर फिक्स राहणार आहे. तुम्ही व्होल्टेज वाढवलं की करंट कमी होतो, लक्षात घ्या. तुम्ही व्होल्टेज वाढवलं की काय होतं? करंट कमी होतं. मग सर आपण 11,000 किलो व्होल्टला, सॉरी 11,000 व्होल्टला का स्टेपअप केलंय? तर आन्सर असा आहे, जेव्हा तुम्ही व्होल्टेज वाढवता तेव्हा करंट्स कमी होतील. जेवढे करंट कमी होतील तेवढे लॉसेस कमी होतील, I2RT वाले. कुठले लॉसेस कमी होतील? I2RT वाले. समजतंय का? म्हणजे इफिशियन्सी वाढेल, लॉस होणार नाही. समजतंय का? नाहीतर गव्हर्नमेंटने इथं प्रोड्यूस केलंय 100 जूल, घरापर्यंत पोहोचता पोहोचता 1 जूल, सगळ्या वायर तापल्यात, असं होईल. समजतंय का? सो फॉर दी पर्पज ऑफ इफिशियन्सी ऑफ ट्रान्समिशन, काहीतरी अर्थ पाहिजे ना त्या इफिशियन्सी ऑफ ट्रान्समिशनला. सगळी एनर्जी जर ट्रान्समिट करतानाच वेस्ट झाली तर त्याचा बाळांनो काहीही उपयोग होणार नाही. समजायला लागलंय? सो वी नीड टू स्टेप अप दी ट्रान्सफॉर्मर्स, we need the step up transformers to increase the value of voltage and then we transmit it to substation. परत सबस्टेशनला जिथं तुमचा इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे तिथनं मग मे बी काही इंडस्ट्रियल सप्लायच्या लाईन गेलेल्या असतात, काही हाऊसहोल्ड सप्लायच्या लाईन गेलेल्या असतात. बरोबर? समजते तुम्हाला काय काय चालू आहे? बर, आता पुढच्या पेजला लिहा कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर. कन्स्ट्रक्शन कुठल्या प्रिन्सिपल वरती वर्क करतो ट्रान्सफॉर्मर? सेल्फ की म्युच्युअल इंडक्टन्स, सेल्फ की म्युच्युअल इंडक्शन, म्युच्युअल इंडक्शन. म्हणजे कॉइल्स किती पाहिजेत? 1 की 2? किती कॉइल्स पाहिजेत? 2 कॉइल्स पाहिजेत. बरोबर? जसं जसं आता मी ड्रॉ करतोय तसं पहिल्यांदा फक्त ड्रॉ करा. हे असतं ट्रान्सफॉर्मरचं कोअर. त्याला काय म्हणतात? कोअर ऑफ द ट्रान्सफॉर्मर. ते बनलेलं असतं फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं. कशाचं बनलेलं असतं? फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं. या बाजूला एक वाइंडिंग असते, वाइंडिंग म्हणजेच कॉइल. इंडक्टर म्हटलं तरी काय हरकत नाही आहे, अल्टिमेटली ती एक कॉइलच आहे. या वाइंडिंगला म्हणायचं प्रायमरी किंवा इनपुट वाइंडिंग. काय म्हणायचं? प्रायमरी. या वाइंडिंगला काय म्हणूयात? प्रायमरी वाइंडिंग किंवा प्रायमरी कॉइल किंवा प्रायमरी ऑफ द ट्रान्सफॉर्मर. इथं आउटपुट घेतलं जातं, त्याला आउटपुट वाइंडिंग किंवा इकडं प्रायमरी तर इकडं काय? सेकंडरी. या वाइंडिंगला काय म्हणायचं? सेकंडरी वाइंडिंग. या वाइंडिंगला काय म्हणायचं? सेकंडरी वाइंडिंग. बर, आता मला सांगा, समोर लक्ष द्या. प्रायमरी मध्ये समजा लेट्स से करंट आहे I1. प्रायमरी मध्ये करंट किती आहे म्हणूया? I1. सेकंडरी मध्ये करंट किती आहे म्हणूया? I2. प्रायमरीतला करंट I1, सेकंडरीतला करंट I2. पण हा करंट तयार होणार आहे, हा आधीपासून असत नाही, हा आधीपासून असत नाही. बर, स्लोली आपण समजून घेऊया. इथं आपण प्रायमरीच्या अक्रॉस जे व्होल्टेज अप्लाय केलंय ते प्रायमरीच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज आपण घेऊया E1. सेकंडरीच्या अक्रॉस आपोआप व्होल्टेज येणार. कसं येणार ते आपल्याला या कन्स्ट्रक्शन वरनं समजतंय. वर्किंग पण या डायग्राम मधनच आपल्याला समजेल. बर, मला सांगा, जेव्हा या प्रायमरी मधून करंट जाईल तेव्हा त्या करंटशी असोसिएटेड मॅग्नेटिक फील्ड असेल की नाही? तेव्हा त्या करंटशी असोसिएटेड मॅग्नेटिक फील्ड असेल की नाही? असेल. करंटशी असोसिएटेड जी काय मॅग्नेटिक फील्ड आहे त्या मॅग्नेटिक फील्डमुळं या कॉइलमध्ये फ्लक्स असतील की नसतील? या कॉइलमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स असतील. आता इथं जे मटेरियल आहे हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे, त्यामुळे या कॉइल मधले फ्लक्स दुसऱ्या कॉइलशी लिंक होतील. कारण फेरोमॅग्नेटिक मटेरियल मधून मॅग्नेटिक फ्लक्स जास्त इझिली ट्रॅव्हल होतात. बरोबर का? सो पहिल्या कॉइलचे फ्लक्स काय केले जातात? दुसऱ्या कॉइल बरोबर लिंक केले जातात. मग मध्ये सर एअर असती तरी चाललं असतं की, तरी पण लिंक झाले असतेच की. मग एअर का नाही ठेवली? तर आन्सर असा आहे त्याचं, जर तुम्ही एअर ठेवली तर ते फ्लक्स काही वेस्ट जातील.
हे जे काय वेस्ट जाणारे फ्लक्स आहेत ना, हे वेस्ट न जाऊ देता ह्या सगळ्यांना डायरेक्ट केलं जातं या फेरोमॅग्नेटिक कोअर मधून. हे सगळे फ्लक्स हा सगळ्यात जास्त ट्राय असतो की आपण लो रेझिस्टन्स पाथ मधून जावं. तो लो रेझिस्टन्स पाथ म्हणजे काय? फेरोमॅग्नेटिक मटेरियल. हे जे फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे या मटेरियल मधून हे फ्लक्स जात असतात. सो जास्तीत जास्त फ्लक्स प्रायमरीचे सेकंडरी बरोबर लिंक व्हायला पाहिजेत. मॅक्सिमम अमाऊंट ऑफ फ्लक्स ऑफ प्रायमरी शुड बी लिंक्ड विथ द सेकंडरी. सो प्रायमरी मधल्या करंटमुळे प्रायमरी मध्ये मॅग्नेटिक फील्ड आणि प्रायमरी मधल्या मॅग्नेटिक फील्डमुळे प्रायमरी मध्ये फ्लक्स आणि बिकॉज ऑफ दिस कोअरमुळे काय झालं? प्रायमरीचे मॅग्नेटिक फ्लक्स सेकंडरी बरोबर लिंक झाले. अप टू दिस रिप्लाय मी इन द चॅट बॉक्स. क्लिअर अँड रिटर्न CW. गुड. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स किंवा मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स. बरोबर. आता मला सांगा, बघा लक्ष द्या, प्रायमरी मधला करंट जर कॉन्स्टंट असेल तर प्रायमरीचे फ्लक्स कॉन्स्टंट, प्रायमरीचे फ्लक्स कॉन्स्टंट तर सेकंडरीचे फ्लक्स कॉन्स्टंट, सेकंडरीचे फ्लक्स कॉन्स्टंट म्हणजे चेंज इन फ्लक्स झिरो, चेंज इन फ्लक्स झिरो तर सेकंडरीला काय अडचणच नाही. इथं तुम्ही व्होल्ट मीटर लावून बघा, झिरो आन्सर मिळते. इंड्यूस ईएमएफ होईल का? सेकंडरी मध्ये फ्लक्स चेंज होण्यासाठी काय गरजेचं आहे? प्रायमरीतले फ्लक्स चेंज होणं. प्रायमरीतले फ्लक्स चेंज होण्यासाठी काय गरजेचं आहे? प्रायमरीची मॅग्नेटिक फील्ड चेंज होणं. प्रायमरीची मॅग्नेटिक फील्ड चेंज व्हायसाठी काय गरजेचं आहे? प्रायमरी मधला करंट चेंज होणं. समजतंय का? प्रायमरी मधला करंट चेंज होतोय म्हणजे कॉन्स्टंट नसणारा करंट पाहिजे. बोला येस नो. म्हणून त्यांनी स्टेडी करंट चालणार नाही म्हटलंय, कॉन्स्टंट करंट चालणार नाही. ट्रान्सफॉर्मरचा काय उपयोगच नाही मग. समजतंय का? चेंज होणारा करंट पाहिजे. समजतंय का? ज्याची पोलॅरिटी चेंज होते किंवा ज्याची व्हॅल्यू चेंज होते असा करंट पाहिजे. ज्याची व्हॅल्यू आणि पोलॅरिटी चेंज होते असा करंट आम्हाला पाहिजे. तरच या फ्लक्सची व्हॅल्यू आणि फ्लक्सची पोलॅरिटी चेंज होईल. प्रायमरीतले फ्लक्स चेंज झाली की सेकंडरीतले फ्लक्स चेंज होतील. सेकंडरीतले फ्लक्स चेंज झाली की सेकंडरीच्या अक्रॉस इंड्यूस ईएमएफ आणि सेकंडरी मध्ये इंड्यूस करंट. अप टू दिस रिप्लाय इन द चॅट बॉक्स. क्लिअर अँड रिटर्न. हा थॉट समजला का? एक एक थॉट सांगतोय. कन्स्ट्रक्शन पण तुम्हाला समजत जाईल, वर्किंग पण समजत जाईल. समजायला लागलंय? सो सिंपल एवढंच काम आहे ट्रान्सफॉर्मरचं. म्युच्युअल इंडक्टन्स आहे, समजलं का? प्रायमरीतला करंट चेंज, सेकंडरीतले फ्लक्स चेंज. झालं का? प्रायमरीतला करंट चेंज झाला आणि सेकंडरी मधला करंट चेंज, सेकंडरी मधल्या फ्लक्स चेंज झाली आणि सेकंडरी मध्ये फ्लक्स चेंज झाली की सेकंडरी मध्ये इंड्यूस्ड ईएमएफ. समजलं? एकात करंट चेंज झाला आणि दुसऱ्यात इंड्यूस्ड ईएमएफ आला. बर, प्रायमरीला 1 म्हणूया, सेकंडरीला 2 म्हणूया. ही इनपुट साइड आहे, लिहा तिथं. ही आउटपुट साइड आहे. आता तुमच्या लक्षात येईल या E1 ची आणि E2 ची व्हॅल्यू वेगवेगळी असते. या I1 ची आणि I2 ची व्हॅल्यू वेगवेगळी असते आणि ती वेगवेगळी व्हॅल्यू कशी मॅनेज करतात ते आता मी तुम्हाला सांगेन. हाऊ दे मॅनेज टू चेंज दिस व्हॅल्यू ऑफ E1 इंटू E2. बघा आता पुढे म्हणा वर्किंग. मॅथमॅटिकल इक्वेशन्स लिहिणं म्हणजेच वर्किंग. कसा वर्क होणार आहे? ट्रान्सफॉर्मरचं काम काय? E1 ची व्हॅल्यू चेंज करून E2 करायची किंवा या I1 ची व्हॅल्यू चेंज करून I2 करायची. करूयात. बघा वर्किंग काय ट्रान्सफॉर्मरचं. बर लिहा. लेट दी फ्लक्स associated with 1 turn of प्रायमरीशी associated फ्लक्स विथ द 1 टर्न. प्रायमरीच्या एका टर्नचे फ्लक्स. लेट दी फ्लक्स associated with the 1 turn of primary is equal to phi p of 1 turn. प्रायमरीच्या एका टर्नचे फ्लक्स किती घेऊयात? एवढे घेऊयात. let us assume that the flux coupling coefficient, फक्त लिहित चला, हळूहळू समजेल ते. काहीतरी नवीन नाव इंट्रोड्यूस झालं माझ्याकडे, समजेल तुम्हाला.
let us assume that flux coupling coefficient is equal to K is equal to 1. That is, all the flux of primary are linked to secondary without any loss or leakage. Without any loss or leakage. प्रायमरीचे सगळेच्या सगळे फ्लक्स सेकंडरी मध्ये गेले असं ऍझ्युम करायचं. म्हणजे 100% इफिशियन्सी असणारा ट्रान्सफॉर्मर. हा जो काय ट्रान्सफॉर्मर आहे हा कसा आहे? स्पेलिंग काय याचं? LEA ना? LEA KE LEA KAG. बर. विदाउट एनी लिकेज और विदाउट एनी लॉस. बरोबर. म्हणजे इथं जो ट्रान्सफॉर्मर आपण ऍझ्युम केलाय तो 100% इफिशियंट ट्रान्सफॉर्मर. लिहा. दॅट इज 100% इफिशियंट ट्रान्सफॉर्मर. दॅट इज 100% इफिशियंट ट्रान्सफॉर्मर. बरोबर. म्हणजे इनपुटला जेवढी एनर्जी होती तेवढी सगळीच्या सगळी आउटपुटला अवेलेबल झाली. एनर्जीचा काहीही लॉस झाला नाही, पॉवरचा काहीही लॉस झाला नाही. सो लिहा, पॉवर ऍट प्रायमरी available will be 100% available at secondary is equal to power at secondary, no power loss. अशा टाइपचा ट्रान्सफॉर्मर जर आम्ही ऍझ्युम केला, आयडियल ट्रान्सफॉर्मर, रियालिटी मध्ये तो प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर असेल, त्याची इफिशियन्सी 90% आहे. इफिशियन्सी म्हणजे काय असतं? आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर. सो इथे एक एक्स्ट्रा पॉइंट पण लिहून ठेवा. इफिशियन्सी, स्कीप ऑन रायटिंग. efficiency is equal to eta is equal to power output किंवा output power upon input power. Output power divided by input power. Output power upon input power. पॉवर इंक्रीज करणं काय पॉसिबल नाही आहे किंवा एनर्जी इंक्रीज करणं काय पॉसिबल नाही आहे. सो मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ इफिशियन्सी काय असते? 1 असते. अदरवाइज त्या इफिशियन्सी, प्रॅक्टिकल पर्पज साठी इफिशियन्सी ही ऑलवेज लेसच असते. काही ना काहीतरी तुमची एनर्जी जी इनपुट दिली आहे, जी काही इनपुट पॉवर दिली आहे त्यातली थोडीशी एनर्जी किंवा पॉवर लॉस होणारच आहे. ओके. त्यामुळे आउटपुटला तुम्हाला एनर्जी किंवा पॉवर ही इनपुटच्या एनर्जी किंवा पॉवर पेक्षा ऑलवेज कमीच मिळते. ओके. लिहा, इन प्रॅक्टिस म्हणजे रियालिटी, in practice the efficiency of transformer, extra point म्हणून लिहायला लागलोय आपण त्याला, the efficiency of transformer, in practice the efficiency of transformer, in practice the efficiency of transformer is less than 1. लेस दॅन 1 म्हणजे पर्सेंटेज मध्ये, पर्सेंटेज इफिशियन्सी म्हटलं तर लेस दॅन 100. त्याला म्हणायचं फ्रॅक्शनल इफिशियन्सी. त्याला इंटू 100 केलं की पर्सेंटेज इफिशियन्सी. लेस दॅन 100%. इफिशियन्सी लेस दॅन 1 म्हणजे पर्सेंटेज इफिशियन्सी लेस दॅन 100%. इथपर्यंत आम्हाला समजलं. बरोबर. पुढं हा, ऑनलाईन पीपल अप टू दिस रिप्लाय इन दी चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटर्न. इथपर्यंत लिहून झालं का बघा. नेक्स्ट स्लाइडला जाऊ.
हा वॉल्स असं कोर आहे ते, रेक्टँग्युलर कोर आहे. झालं पुढं. आता लिहा फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर. फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे इफिशियन्सी 100%. फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर efficiency eta equal to 1 and percentage efficiency equal to 100%. प्रायमरीचे एका टनचे फ्लक्स 100% लिंक होणार सेकंडरीच्या एका टन बरोबर. 5p of 1 ton will be equal to flux of secondary of 1 ton. प्रायमरीच्या एका टनचे फ्लक्स 100% लिंक होणार सेकंडरीच्या एका टन बरोबर विदाउट एनी लॉस. समजलं का? त्याला म्हणा इक्वेशन नंबर 1. EMF अक्रॉस प्रायमरी. EMF अक्रॉस प्रायमरी प्लीज. चला आता EMF अक्रॉस प्रायमरी. प्रायमरीचा EMF काय असेल? प्रायमरी कॉइलच्या अक्रॉस EMF काय असेल? E1 इज इक्वल टू मायनस म्हणायचं असेल मायनस d/dt ऑफ टोटल फ्लक्स ऑफ प्रायमरी. 5p काय आहे? लिहा तिथं 5p इज टोटल फ्लक्स ऑफ प्रायमरी. प्रायमरीचे टोटल फ्लक्स. प्रायमरीचे टोटल फ्लक्स बरोबर ना. इज इक्वल टू मायनस d∅dt. बर प्रायमरीच्या एका टनचे फ्लक्स किती आहेत? 5p1. 5p1 म्हणजे कोण आहे? लक्ष इकडे द्या, आपापसात बोलणं नको आहे. प्रायमरीतले एका टनचे फ्लक्स किती आहेत? 5p1. आणि सेकंडरीतले एका टनचे फ्लक्स किती आहेत? 5s1. प्रायमरीचे नंबर ऑफ टन्स घेऊयात आपण NP. सो टोटल फ्लक्स कसे लिहिता येतील? d/dt ऍज इट इज. प्रायमरीचे टोटल फ्लक्स असे लिहिता येतील टोटल नंबर ऑफ फ्लक्स इंटू प्रायमरीचे एका टनचे फ्लक्स 5p1 टन. बरोबर का? टोटल नंबर ऑफ टन्स ऑफ प्रायमरी इंटू एका टनचे प्रायमरीचे किती फ्लक्स आहेत असे मिळून तुमचे टोटल फ्लक्स ऑफ प्रायमरी कळतील. बरोबर. आन्सर किती येणार? NP कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. d/dt ऑफ 5p1. Call this as equation number 2. This is the induced EMF in the primary minus NP d∅p1/dt. प्रायमरीचे एका टनशी असोसिएटेड फ्लक्स कळाले का? सॉरी प्रायमरीचे टोटल फ्लक्स कळाले का? एका टनचे इंटू किती टर्न आहेत? NP काय आहे? हा NP काय आहे? नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी. प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स. बर लिहा EMF अक्रॉस सेकंडरी. EMF अक्रॉस सेकंडरी. EMF अक्रॉस सेकंडरी. EMF अक्रॉस सेकंडरी. सेकंडरीच्या अक्रॉस EMF किती असेल? E2. रेट ऑफ चेंज ऑफ टोटल फ्लक्स. टोटल फ्लक्स ऑफ सेकंडरीला काय म्हणूयात? सांगत चला आता, तुम्ही सांगायचं आहे. 5s. बरोबर. 5s म्हणजे काय? सेकंडरीचे टोटल फ्लक्स. कळतंय? टोटल फ्लक्स कसे लिहिणार? टोटल फ्लक्स ऑफ सेकंडरी कसे लिहिणार? सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स NS इंटू सेकंडरीचे एका टनचे फ्लक्स 5s1. बरोबर का? 5s म्हणजे टोटल फ्लक्स आणि 5s1 म्हणजे एका टनचे फ्लक्स. आणि असे किती टर्न्स आहेत? NS कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. हे झालं E2. कॉल दिस ॲज इक्वेशन नंबर 3.
समजा लागले सगळ्यांना? पुढे बोला. असं चालेल का बघा? इक्वेशन 2/3 करा. मला E1 आणि E2 मधलं रिलेशन पाहिजे आहे, कारण स्टेप अप स्टेप डाऊन मला कन्व्हिन्स करून घ्यायचं स्वतःला की ईएमएफ वाढवलाय किंवा ईएमएफ कमी झालाय. चेक करूया आपण होतंय का. लिहा इक्वेशन 2/3 म्हणजे लेफ्ट साइड अपॉन लेफ्ट साइड E1/E2 इज इक्वल टू NP नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी थोडंसं चेंज करूया का सिम्बॉल्स ना, कारण 1 2 वापरण्यापेक्षा इथं P आणि S वापरले आपण ऑलरेडी. इथं फक्त या 1 ला P करा आणि या 2 ला S करा. 2 ला जरा मॉडिफाय करा, S करा, म्हणजे कसं एकच सिम्बॉल काहीतरी वापरल्यासारखं होईल. काही अडचण नाही 1 2 जरी वापरले तरी, पण आता मी दोन्ही वापरले त्यामुळं कन्फ्युजन नको व्हायला. सो EP/ES किती यायला लागले बघा? NP इंटू d∅P1/dt हे झाला प्रायमरीचा EMF, मायनस साईन आहेच, डिवायडेड बाय परत मायनस साईन सेकंडरीचा EMF NS इंटू d∅S1/dt. चेक करा मी बरोबर लिहिलंय का? लिहिलंय का? मायनसला मायनस कॅन्सल. Φ_P1 आणि Φ_S1 सेम आहे का? ट्रान्सफॉर्मर कसा आयडियल आहे ना. सो प्रायमरीचे एका टर्नचे फ्लक्स विल बी लिंक्ड विथ दी वन टर्न ऑफ सेकंडरी. 100% फ्लक्स लिंकेज आहे. फ्लक्स कपलिंग कोइफिशियंट काय आहे? 100% आहे, बरोबर. काही फ्लक्स लॉस झालेले नाही आहेत, आयडियल ट्रान्सफॉर्मर. सो या ब्रॅकेटला डायरेक्टली हा ब्रॅकेट कॅन्सल करू का? d∅P1 अँड d∅S1. Φ_P1 आणि Φ_S1 सेम आहे, तर त्यांचा रेट ऑफ चेंज पण सेम असेल. याला हे कॅन्सल झालं, मायनसला मायनस कॅन्सल झालं. काय लागलंय? EP/ES इज इक्वल टू काय लागलंय? NP/NS. आलं का? EP/ES इक्वल टू NP/NS. Online people, square bracket this and tell me in the chat box up to this clear and written. झालं की सांगा. थोडा त्या चॅट बॉक्स कडे लक्ष देऊ नका. झालं? EP/ES इक्वल टू NP/NS. या पुढच्या पेजवर लिहा. सो EP/ES इज इक्वल टू काय आलं? NP/NS और ES/EP इक्वल्स NS/NP. इकडे रेसिप्रोकल घ्या, इकडे रेसिप्रोकल घ्या. लिहा. we know for step up transformer, हा सेकंडरीचा EMF जास्त आहे की प्रायमरीचा? स्टेप अप EMF ऑफ सेकंडरी इज मोर दॅन EMF ऑफ प्रायमरी. कसं अचीव केलं असेल त्यांनी? सेकंडरीचा EMF जास्त यायला पाहिजे प्रायमरी पेक्षा, तर त्यांनी काय केलं असेल? सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स जास्त ठेवले असतील, प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स कमी ठेवले असतील. इट इज दिस सिंपल. समजलं का? ओके, लिहा इथं. सो सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स मोर दॅन प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स. जस्ट बाय चेंजिंग दी नंबर ऑफ टर्न्स यू कॅन अचीव द चेंज इन द EMF. समजलं का? सेकंडरीचे जास्त ठेवा, प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स कमी ठेवा, EMF वाढवून मिळेल. यू कॅन गेट इन्क्रीज इन द EMF. बर, पुढे लिहा. फॉर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर
लिहा फॉर स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर माहित आहे तुम्हाला काय लिहायचंय? येस लेस की मोर, लेस दॅन ईपी. सेकंडरीचा ईएमएफ लेस आहे प्रायमरी पेक्षा, बरोबर. मग नंबर ऑफ सेकंडरीचा ईएमएफ लेस आहे तर सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स पण काय पाहिजेत? लेस पाहिजे. बघा न्यूमरेटर लेस आहे तर इकडचा पण न्यूमरेटर लेस पाहिजे. हा ईएस लेस आहे तर इकडचा एनएस लेस पाहिजे. एनएस लेस दॅन एनपी. सो विथ दिस यू कॅन डिक्रीज स्टेप डाऊन दी ईएमएफ. ईएमएफ ला स्टेप डाऊन करता येतं, बरोबर. इथपर्यंत लक्षात आलं? बर. आता मला सांगा पॉवरचं काय होतंय? पॉवर इन द प्रायमरी अँड पॉवर इन दी सेकंडरी जर सेम आहे, एनर्जी लॉस झाली आहे का? नाही, फक्त ईएमएफ चेंज झालाय, व्हॅल्यू कमी जास्त झाली आहे. मग करंटची पण व्हॅल्यू कमी जास्त होणार की नाही? होणार. लिहा ॲज्युमिंग आयडियल ट्रान्सफॉर्मर, assuming ideal transformer, power in the primary is equal to power in the secondary. P म्हणजे पॉवर. P चं मिनिंग काय आहे? पॉवर. प्रायमरीची पॉवर इक्वल टू सेकंडरीची पॉवर. बर. पॉवर इन द प्रायमरी इक्वल टू पॉवर इन द सेकंडरी. बर. पॉवर इज इक्वल टू व्हॉट? V इंटू आय. पॉवर इज इक्वल टू व्हॉट? व्ही आय. पण व्होल्टेजला आपण ईएमएफ म्हणायला लागलोय, सो ई इंटू आय. सो पीपी इज इक्वल टू ईपी आय पी. पॉवर इन प्रायमरी इक्वल टू व्होल्टेज ऑफ ईएमएफ ऑफ प्रायमरी इंटू करंट ऑफ प्रायमरी. आणि पॉवर इन सेकंडरी काय असणार? ईएस आय एस. बोला येस नो. पुढं ईएस अपॉन ईपी काढून दाखवा मला, किंवा पहिल्यांदा ईपी अपॉन ईएस काढा. ईपी अपॉन ईएस किती आला? ईपी ऍज इट इज ईएस गेला डिवाइड करायला. ईपी अपॉन ईएस इज आयएस अपॉन आयपी आलं. उलट आलं ना? उलट यायला लागले बघा. उलट यायला लागले का? ईपी अपॉन ईएस इज आयएस अपॉन आयपी यायला लागले. नाही, आपल्याला ईएस अपॉन ईपी पाहिजे. ईएस अपॉन ईपी किती आलं? याचा रेसिप्रोकल काय आलं? आयपी अपॉन आयएस. बरोबर. इथे एक इक्वेशन आलंय. इक्वेशन 1 2 3 झालं होतं. याला इक्वेशन 4 म्हणा. याला इक्वेशन 4 म्हणा ट्रान्सफॉर्मर साठी. याला 5 म्हणा. आणि इथे लिहा कंबायनिंग इक्वेशन 4 अँड 5. इक्वेशन 4 आणि 5 वाळांनो कंबाईन करा आणि ईएस अपॉन ईपीच्या व्हॅल्यूज घ्या. ES upon EP equals NS upon NP. पण करंट लिहिताना ES upon EP ची व्हॅल्यू काय? हा IP upon IS. लिहा IP upon IS. करंट लिहिताना मात्र रिव्हर्स. करंट लिहिताना सिक्वेन्स रिव्हर्स. करंट लिहिताना सिक्वेन्स रिव्हर्स. या इक्वेशनला म्हणतात ट्रान्सफॉर्मर इक्वेशन. काय म्हणतात? दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज ट्रान्सफॉर्मर इक्वेशन. डिराइव्ह द ट्रान्सफॉर्मर इक्वेशन म्हणजे हे तयार करायचं. दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज ट्रान्सफॉर्मर इक्वेशन. बर. या इक्वेशनला म्हणायचं आपण ट्रान्सफॉर्मर इक्वेशन म्हटलं. आता मला सांगा जर ईएमएफ वाढला असेल, न्यूमरेटर मोठा असेल तर हा पण न्यूमरेटर मोठा आणि हा पण न्यूमरेटर मोठा, बरोबर का? सो बघा आता हे इक्वेशन नेक्स्ट पेज वरती लिहूयात. ऑनलाईन पीपल अप टू दिस रिप्लाय इन दी चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन. समजलंय का? बघा इथपर्यंत येऊन झालंय का? सांगा मला. आयपीएल आलंय का जवळ? चालू आहे.
बघा की कुठल्या कुठल्या नावाने जॉईन होतात. मी जर एकदा ब्लॉक केलं तर परत लेक्चरला जॉईन करता येणार नाही. इथं ऑप्शन आहे, दाखवू काय बघा, इथं ऑप्शन असतं असं. इथं पुट इन द वेटिंग रूम असतं, त्याला कळतच नाही आपण का बाहेर पडलो, की परत जॉईन करायला बघते, परत वेटिंग रूम मध्ये जातो. सो वेगळ्या नावाने जॉईन होऊ नका. ओके ऑनलाईन पीपल, आय एम टेलिंग यू, स्वतःच्या नावाने जॉईन व्हा. ठीक आहे, काळजी करू नका, ते काय आपल्याला त्रास देत नाही. हा चला जरा रिलॅक्स. चला अजून एक 5-10 मिनिटं आहेत, लक्ष द्या. हा द्या परत. ट्रान्सफॉर्मर इक्वेशन काय? ट्रान्सफॉर्मर इक्वेशन ES अपॉन EP, बोला ES अपॉन EP इक्वल्स NS अपॉन NP इक्वल्स करंट लिहिताना सिक्वेन्स रिव्हर्स IP अपॉन IS. आता सांगा फॉर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप साठी ES मोठा की EP मोठा? ES म्हणजे हे सगळे न्यूमरेटर मोठे असतील कुणापेक्षा? डिनॉमिनेटर पेक्षा, बरोबर का? ES मोठा आहे, इथे एकदा न्यूमरेटर मोठा झाला तर हा पण मोठा पाहिजे, हा पण मोठा पाहिजे. सो स्टेप अप साठी ES मोर दॅन EP. तसंच NS मोर दॅन EP काय NP न्यूमरेटर मोठा आहे ना, ES मोठा आहे, एवढं तर माहित आहे आम्हाला. EMF वाढवून मिळतो, नंबर ऑफ टर्न्स पण जास्त असतील. NS मोर दॅन NP. करंटचं काय? IS मोर दॅन की लेस दॅन? IS खाली आहे ना, कोण मोठा आहे? स्टेप अप ट्रान्सफॉर्मर साठी न्यूमरेटर मोठा आहे की डिनॉमिनेटर? न्यूमरेटर, कळतंय का? सो IP मोर दॅन की IS मोर दॅन? IP मोर दॅन IS आणि IS लेस दॅन. सो IS मात्र लेस आला बघा, एक साइन बदललं इथं. स्टेपअपचं एक साइन बदललं, समजलं का? पुढं फॉर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर लिहा. फॉर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर सेकंडरीचा EMF लेस दॅन प्रायमरी. न्यूमरेटर आता लेस असेल दॅन द डिनॉमिनेटर, न्यूमरेटर लेस पाहिजे म्हणजे NS लेस दॅन NP पाहिजे, म्हणजे IP लेस दॅन IS पाहिजे, IP लेस दॅन IS पाहिजे, म्हणजे IS काय पाहिजे? मोर पाहिजे. सो IS मोर दॅन IP. EMF कमी करून मिळाला पण करंट वाढवून मिळाला. स्टेप डाऊनला काय झालं? EMF काय झालाय? लेस आहे प्रायमरी पेक्षा, सो प्रायमरी पेक्षा तो कमी आहे. सो प्रायमरीचा EMF कमी करून मिळालाय, पण इथं प्रायमरीचा करंट इन्क्रीज झालाय आणि सेकंडरी मध्ये तो जास्त आहे. सो सेकंडरी मध्ये EMF लेस आहे दॅन द प्रायमरी, पण सेकंडरी मध्ये करंट मोर आहे दॅन द प्रायमरी. समजायला लागलंय का? सो करंट आणि व्होल्टेज ऍडजस्ट होत आहेत. कोण ऍडजस्ट होत आहे? करंट आणि व्होल्टेज, बरोबर. पुढे लिहा. द क्वांटिटी NS अपॉन NP is called the quantity NS upon entity entity नाही quantity. The quantity NS upon NP is called किंवा the ratio NS upon NP is called transformer turns ratio किंवा simply turns ratio. टर्न्स रेशो म्हणजे सेकंडरीचे टर्न अपॉन प्रायमरीचे, प्रायमरी अपॉन सेकंडरी नव्हे. NS अपॉन NP कंपल्सरी लक्षात ठेवा, इट इज NS अपॉन NP. कन्फ्युजन झालं तर रेसिप्रोकल येणार तुमचा, कळतंय का? व्हॅल्यू डायरेक्टली दिलेली असते 1.2 0.7, कन्फ्युज झालं तर रेसिप्रोकल आन्सर येईल, चुकणार. सो ट्रान्सफॉर्मरचा टर्न्स रेशो काय आहे? NS अपॉन NP की NP अपॉन NS? NS अपॉन NP. सो इट इज कॉल्ड ॲज टर्न्स रेशो ऑफ द ट्रान्सफॉर्मर. स्टेपअप साठी टर्न्स रेशो काय येणार? स्टेपअप ट्रान्सफॉर्मर साठी टर्न्स रेशो काय येणार? मोर दॅन 1 की लेस दॅन 1? अरे मोर दॅन 1 की लेस दॅन 1? स्टेपअप NS अपॉन NP. स्टेपअप NS मोर दॅन 1, बरोबर का?
सो स्टेप अपचा टर्न्स रेशो काय असतो? मोर दॅन 1. स्टेप डाऊनचा टर्न्स रेशो काय असतो बघा? लेस दॅन 1. टर्न्स रेशो ऑलवेज NS upon NP. Turns ratio is always NS upon NP. It is less than 1 in this case. समजते का मला ट्रान्सफॉर्मर? बघा समजते का? समजलं? सो आता परीक्षेमध्ये क्वेश्चन काय असतात तुम्हाला सांगतो, किती सिंपल असतात. ES दिलेलं असते, NP दिलेलं असते, बरोबर? ES NP दिलेलं असते, त्यानंतर IP दिलेलं असतं. ओके, आता विचारतायत EP कसं काढाल? बघा एक्झाम मध्ये क्वेश्चनचा टाईप कसा असतोय सांगा. ES upon EP इक्वल्स NS upon NP इक्वल्स IP upon IS. आता मला सांगा, तुम्हाला जर असं कोणीतरी दिलं, हे दिलंय, हे दिलंय, हे दिलंय आणि हे विचारलंय, पटकन तुम्ही काय कराल? या दोघांना इक्वेट कराल. त्यामुळे एवढं सिंपल तर एक्सपेक्ट करू नका. हे असं कराल ना तुम्ही, या दोघांना इक्वेट कराल, बरोबर? हे दिलंय, हे दोन्ही दिलेले आहेत, यातला एक दिलाय, यातला एक विचारलाय. हे दोन काय करा? हे दोन रेशो काय करा? इक्वेट करा. हे दोन रेशो इक्वेट करून या 3 गोष्टी दिलेत, ही गोष्ट कॅल्क्युलेट करता येईल. पहिला टाईप झाला. दुसरा टाईप, या दोघांना इक्वेट करून NS NP IP IS, NS NP IP IS, हे दिलंय, हे दिलंय, हे दिलंय, हे विचारलंय, किंवा यातली कुठलीही 3 गोष्टी दिल्यात, एक गोष्ट विचारली. एनी 3 थिंग्स आर गिवन अँड 1 थिंग इज आस्क्ड. ते सॉल्व्ह होईल. यातली कुठली एक दिली, कुठल्याही 3 दिल्यात आणि एक विचारले, ते पण सॉल्व्ह होईल, बरोबर? सॉल्व्ह कुठलं होत नाही ते मी तुम्हाला सांगतो, आणि त्यासाठी काय करायचं तेही सांगतो. ठरलेला क्वेश्चनचा टाईप आहे. फक्त क्वेश्चनचा टाईप माहित नसल्यामुळं सगळा ट्रान्सफॉर्मर व्यवस्थित माहित असतो, वर्किंग माहित असतं, कन्स्ट्रक्शन माहित असतं, सगळं माहित असतं. फक्त टाईप ऑफ क्वेश्चन माहित नसल्यामुळं, कसा सॉल्व्ह करायचा माहित नसल्यामुळं आम्ही स्किप करतो, नाही करायचा आपण. टाईप ऑफ क्वेश्चन जो ऍडिशनल आहे तो एवढाच आहे. मुद्दाम काय करतात? यातले एक देतात, कुठलेही दोन्ही देत नाही, कारण कुठलेही 2 दिले आणि दुसऱ्यातला कुठलाही एक दिला तर लगेच सॉल्व्ह होते. यातला एक देतील, यातला एक देतील, यातला एक देतील, बरोबर? आता सॉल्व्ह करा म्हणतील, हे पण काढा म्हणतील, हे पण काढा म्हणतील आणि हे पण काढा म्हणतील, बरोबर? याचं सोल्युशन एकच आहे. याचं सोल्युशन असं आहे, चेक करा तुम्हाला ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग जे दिलेलं असते, त्या रेटिंग मध्ये ट्रान्सफॉर्मरचं पॉवर रेटिंग दिलेलं असते. काय दिलेलं असतंय? पॉवर रेटिंग. 10,000 वॅट ट्रान्सफॉर्मर, अरे म्हणजे ट्रान्सफॉर्मरची पॉवर किती झाली? 10,000. मग पॉवर इन प्रायमरी म्हणा किंवा पॉवर इन सेकंडरी म्हणा. चला, प्रायमरीचा सेकंडरीचा EMF माहित आहे का तुम्हाला? माहित आहे. सेकंडरीचा EMF माहित आहे. मग आपण काय करणार? पॉवर इन सेकंडरी इज इक्वल टू PS इक्वल टू ESIS करणार. समजतंय का? एकदा का पॉवर इन सेकंडरी ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग वाचायचं असते क्वेश्चन मध्ये, समजतंय का? पॉवर रेटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर तुम्हाला दिलं जाईल. पॉवर रेटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर तुम्हाला दिलं जातं आणि तुम्ही आयडियल ट्रान्सफॉर्मर घ्यायला लागलाय, त्यामुळे इनपुट आणि आउटपुटची पॉवर सेम घ्या. ट्रान्सफॉर्मरला शॉर्ट फॉर्म असा वापरू शकता. सो पॉवर रेटिंग तुम्हाला दिलेला आहे, सेकंडरीचा EMF माहित आहे. मला सांगा, सेकंडरीचा करंट कळेल की कळणार नाही? सेकंडरीचा करंट कळेल. एकदा का सेकंडरीचा करंट कळाला की इथं टिक मार्क झाला, इथं टिक मार्क झाला, इथं क्वेश्चन मार्क आहे, इथं टिक मार्क आहे. सो या दोघांना इक्वेट करून 1 2 3 माहित आहे, हा क्वेश्चन मार्क नोंद होईल. इथे एकदा टिक मार्क आला, इथं टिक मार्क आहे, इथं टिक मार्क आहे, इथं टिक मार्क आहे, 3 टिक मार्क झाले, एक क्वेश्चन मार्क आहे, हा पण सॉल्व्ह झाला का? टाईप ऑफ क्वेश्चन कळाला. हा असेल डायरेक्ट टाईप क्वेश्चन आणि हा असेल इनडायरेक्ट. इनडायरेक्ट मध्ये काय करणार? यातलं एक देतील, यातलं एक देतील, त्यातलं एक देतील. तुम्हाला करावं काय लागेल? ट्रान्सफॉर्मरचं पॉवर रेटिंग बघावं लागेल आणि पॉवर इक्वल टू ESIS करा, और तुम्ही असं केलं तरी चालते, पॉवर इन प्रायमरी इक्वल टू EP इंटू IP. दिस इज ऑल्सो ओके, दिस इज ऑल्सो परफेक्टली फाईन. यातलं तुम्हाला IP माहित आहे का? IP
आयपी माहित आहे, पॉवर इन प्रायमरी माहित आहे, पॉवर इन सेकंडरी, पॉवर इन ईएमएफ इन प्रायमरी जो आहे तो कॅल्क्युलेट करता येईल. एकदा का ईएमएफ इन प्रायमरी मिळाला तर हे सेकंडरीचे टर्न्स काढता येतील आणि हा सेकंडरीचा करंट पण काढता येईल. समजतंय का? टाईप कळाले? 2 टाईप ऑफ क्वेश्चन्स याच्यावरती बेस्ड असतील. किती वाजले? बर, एक छोटासा पॉइंट कव्हर करूयात. 5 मिनिटाचा पॉइंट आहे, चॅप्टर संपेल. तेवढ्यासाठी परत एकदा नवीन लेक्चर घ्यायला नको. लिहा, एक छोटासा पॉइंट आहे, लॉसेस इन ट्रान्सफॉर्मर. लॉसेस इन ट्रान्सफॉर्मर. लॉसेस इन ट्रान्सफॉर्मर. इफिशियन्सी काय आहे ट्रान्सफॉर्मरची? 1 तर नाही आहे किंवा 100% तर नाही आहे. ती असते आउटपुट पॉवर किंवा पॉवर इन सेकंडरी अपॉन पॉवर इन प्रायमरी. PS अपॉन PP. P स्टँड्स फॉर पॉवर, S स्टँड्स फॉर सेकंडरी आणि हा P जो आहे तो प्रायमरी. पॉवर इन सेकंडरी अपॉन पॉवर इन प्रायमरी अशी ती इफिशियन्सी आहे. ओके, तुम्ही आउटपुट अपॉन इनपुट असं म्हटलं तरी चालतंय, काही अडचण नाही. बर, कधी कधी काय करतात आम्हाला परीक्षेमध्ये, इफिशियन्सी ट्रान्सफॉर्मरची दिली जाते. इफिशियन्सी आम्हाला ट्रान्सफॉर्मरची दिली जाते, इनपुट पॉवर दिली जाते. आउटपुट पॉवर तुम्ही डायरेक्टली इनपुट एवढी घेऊन चालणार नाही. तिथं मग तुम्हाला आउटपुट पॉवर, पॉवर इन सेकंडरी, इफिशियन्सीला आपण सिम्बॉल यूज करूया इटा. पॉवर इन सेकंडरी कसं काढणार? इफिशियन्सी इटा इंटू पॉवर इन प्रायमरी. असं करून पॉवर इन सेकंडरी कॅल्क्युलेट करा. असं करून काय करा? पॉवर इन सेकंडरी कॅल्क्युलेट करा आणि मग पुढचे लॉजिक्स. मग पुढे तुम्ही हे सगळं करू शकता. पॉवर इन सेकंडरी इक्वल टू ES इंटू IS. त्यातला ES IS तुम्ही स्टेप अप स्टेप डाऊन नुसार कॅल्क्युलेट करा आणि मग करंट कॅल्क्युलेट करा. आलं का लक्षात? पुढे काय काय करावं लागतं? क्वेश्चनचे टाईप सांगायला लागतोय. हे सगळे टाईप तुम्ही बघाल, आता एक्सपिरियन्स कराल हे सगळे टाईप. हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2 ऍज पर द नीड तुम्ही यूज कराल. यात तुम्हाला जे दिलेलं असेल त्याला मी टिक मार्क करायला लागलोय. जे माहित नाही आहे ते तुमचं तुम्ही कॅल्क्युलेट करायचं असतंय. इथं क्वेश्चन मार्क आहे, त्याच्यावरनं पॉवर इन सेकंडरी कॅल्क्युलेट होणार, ती इथं वापरायची. EMF इन सेकंडरी स्टेप अप स्टेप डाऊनच्या हिशोबाने तुम्हाला ऑलरेडी काढता येतोय आणि त्याच्यावरनं तुम्ही करंट इन सेकंडरी कॅल्क्युलेट करणार. ओके, आता हा जो काय लॉस आहे, जर लॉस झाला तर इफिशियन्सी लेस दॅन 1 येणार. लॉस झाला तर इफिशियन्सी लेस दॅन 1. लॉस नाही झाला तर इफिशियन्सी इक्वल टू 1 किंवा 100%. सो जे काय लॉसेस आहेत तो आतला पहिला टाईप आहे. पहिला टाईप आहे कॉपर लॉस. पहिला टाईप काय? कॉपर लॉस. म्हणजे रेझिस्टन्स ड्यू टू रेझिस्टन्स ऑफ वाइंडिंग. वाइंडिंग म्हणजे कॉईल. लिहा, इन्फॉर्मेशन आहे फक्त लिहा. ड्यू टू रेझिस्टन्स ऑफ वाइंडिंग. म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरीच्या ज्या काय कॉइल्स आहेत त्या काय सुपर कंडक्टरच्या बनलेल्या नाही आहेत, बरोबर ना? त्या नॉर्मल कंडक्टर आहेत, त्याला काहीतरी रेझिस्टन्स असणार. लिहा, दी प्रायमरी अँड, जस्ट कीप ऑन रायटिंग, आता सगळी इन्फॉर्मेशन आहे. दी प्रायमरी अँड सेकंडरी कॉइल्स have some resistance, so due to current heat is produced in the primary and secondary. प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये काय होते? हीट प्रोड्यूस होते. कशामुळं? कारण प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगला रेझिस्टन्स आहे आणि त्यातनं करंट चाललाय ना. करंट, रेझिस्टन्स मधनं करंट जर जात असेल तर तो रेझिस्टन्स हीटअप होणार. सो प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग हीट झाल्या, सो थोडीशी एनर्जी ऍज अ हीट बाहेर पडली. बरोबर. नंबर 2 बघा, फार इंटरेस्टिंग आहे. झालं का? ऑनलाइन पीपल, प्लीज टेल मी अप टू दिस क्लियर अँड रिटन. झालं? ठीक आहे. आता पुढे बघा. पहिलं झालं सगळ्यांचं. पहिला टाइप ऑफ लॉस लक्षात आला आमच्या.
सेकंड टाइप ऑफ लॉस बघा, सेकंड टाइप ऑफ लॉस आहे एडी करंट लॉस. एडी करंट लॉस. बर, आता हे काय नवीन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ एडी करंट? तर ज्या करंटला वेळ लागलाय तो करंट म्हणजे एडी करंट. हा, एडी करंट म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ एडीज इन दी रिव्हर? पाण्यातले भवरे, वॉटर व्हर्लपूल्स बघितलेले आहेत तुम्ही, दॅट इज कॉल्ड ॲज एडीज. एडीज इन दी वॉटर. नदीला जर फार जास्त पूर आला असेल, फार जास्त पाणी नदीमध्ये असेल आणि फार जास्त स्पीड पण असेल, तर एक टर्ब्युलन्स क्रिएट होतो. त्या टर्ब्युलन्स मध्ये तुमच्या लक्षात येईल द वॉटर स्टार्ट्स व्हरिंग लाईक दिस. बरोबर का? आता समजा कॉन्सेप्ट समजून घ्या, एडी करंटची कॉन्सेप्ट समजून घ्या. समजा एक मेटॅलिक पीस आहे तुमच्याकडे, एक मेटॅलिक पीस आहे. ओके, या मेटॅलिक पीसला आपण एका मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं. या मेटॅलिक पीसला आपण कुठे ठेवलं? मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं. ओके, आता या कंडक्टरशी असोसिएटेड काहीतरी मॅग्नेटिक फ्लक्स असतील की नाही? असतील. समजा ही मॅग्नेटिक फील्ड कमी जास्त व्हायला चालू झाली, इन्क्रीज किंवा डिक्रीज व्हायला चालू झाली, सो या मेटॅलिक कंडक्टरशी किंवा या मेटॅलिक कंडक्टरला क्रॉस करून जाणारे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतील की नाही? कंडक्टरशी असोसिएटेड मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतील की नाही? चेंज झाले. कंडक्टरशी असोसिएटेड मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंज झाले तर या कंडक्टरला राग येणार. तो या कंडक्टर मधले मॅग्नेटिक फ्लक्स चेंज करू नका म्हणणार. सो आत जाणारे फ्लक्स वाढले असतील तर आत जाणारे फ्लक्स कमी केले पाहिजेत. मग एक तर क्लॉकवाईज करंट आला पाहिजे किंवा अँटी क्लॉकवाईज करंट आला पाहिजे. मग क्लॉकवाईज करंट किंवा अँटी क्लॉकवाईज करंट यायसाठी तुमच्याकडे चार्ज कॅरियर्स पाहिजेत. आहेत की या मेटल्स मध्ये थाउजंड्स अँड मिलियन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. इथं हे सगळे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. सो हे इलेक्ट्रॉन्स काय करतात? सर्क्युलर मोशन करायला चालू करतात. काही इलेक्ट्रॉन इथं राऊंड सर्क्युलर मोशन करतात, काही इथं करतात, काही इथं करतात. हे सगळे इलेक्ट्रॉन्स काय करायला चालू करतात? सर्क्युलर मोशन करायला चालू करतात आणि एक करंट डेव्हलप होतो. समजतंय का? आता मला सांगा, हे पाण्यातले भवरे तुम्हाला दिसायला चालू झाले का? कॅन यू सी दी व्हर्लपूल्स इन दी वॉटर? ती इलेक्ट्रॉन्स ते गोल फिरायला चालू करतात, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. दोज आर कॉल्ड ॲज एडी करंट्स. त्या इलेक्ट्रॉनच्या रिव्होल्युशन मुळे अरे चार्ज मोशन मध्ये आला म्हणजे करंट आला की नाही? आला की नाही? चार्ज मोशन मध्ये म्हणजे काय? करंट आला. पण त्याची मोशन कशी आहे? सर्क्युलर. पण एकाच ठिकाणी आहे का? सगळेजण असं अशी राऊंड मोशन करायला लागलेत का? नाही. काही इलेक्ट्रॉन्स इथं गोल फिरतायत, काही इथं गोल फिरतायत. म्हणजे लोकली ते करंट प्रोड्यूस होत आहेत. ते लोकलाइज करंट आहेत. समजतंय का? इलेक्ट्रॉनिक मोशन. सो इथे इलेक्ट्रॉन्स ड्रॉ केले. सो अशा टाईपचा जो करंट आहे तो एडी करंट आहे. बरं, एखाद्या कंडक्टर मध्ये परत करंट असेल तर, आणि कंडक्टरला जर रेझिस्टन्स असेल तर कंडक्टर परत हिटअप होणार. बोला येस नो? करंट आहे कंडक्टर मध्ये तर कंडक्टर हिटअप होणार की होणार नाही? होणार. कंडक्टर हिटअप झाला तर ती हीट एनर्जी बाहेर जाणार. ती ते हीट एनर्जी बाहेर पडली की एनर्जी सिस्टीमची लॉस झाली की नाही? म्हणजे इफिशियन्सी लेस दॅन 1 आली की नाही? आली. सो लिहा, दी कोअर ऑफ दी ट्रान्सफॉर्मर, दी कोअर ऑफ दी ट्रान्सफॉर्मर, लिहा, दी कोअर ऑफ दी ट्रान्सफॉर्मर is subjected to changing magnetic field. Is subjected to changing magnetic field. ट्रान्सफॉर्मरच्या कोअर मधली मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत असतात. The core of the transformer is subjected to changing magnetic field. or changing magnetic flux असं लिहिलं तरी चालेल. or changing magnetic flux, or changing magnetic flux. Okay, so the AD currents, are developed so the AD currents are developed in the core of the transformer. In the core of the transformer.
in the core of the transformer, which causes the core to heat or to heat up. त्यामुळे कोअर थोडंसं टेम्परेचर इन्क्रीज होतं, ती एनर्जी ऍज अ हीट म्हणून बाहेर पडते. कंटिन्यू करा स्टेटमेंट. झालं इथपर्यंत? झालं का इथपर्यंत? स्टेटमेंट कंटिन्यू करा. टू अवॉइड नाही, टू मिनिमाइज the AD current loss, to minimize the AD current loss, we use the laminated core. म्हणजे एक रेक्टँग्युलर पीस नाही वापरत, ते एक रेक्टँग्युलर फ्रेम, अजून एक रेक्टँग्युलर फ्रेम. बघा इमॅजिन होतंय का? जे कोअर डायरेक्टली 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट वापरायच्या ऐवजी 2 डायमेन्शनल अशा रेक्टँग्युलर प्लेट्स वापरल्या जातात. अशा बऱ्याच रेक्टँग्युलर प्लेट्स वापरल्या जातात. तुम्ही ट्रान्सफॉर्मर, छोटासा ट्रान्सफॉर्मर जर ओपन करून बघितला तर तुम्हाला अशा लॅमिनेटेड प्लेट्स दिसतील. सो असा तो इन रियालिटी ट्रान्सफॉर्मर असतो. आणि मग याच्यावरती त्या वाइंडिंग्स असतात. येते का लक्षात? असं केल्यामुळे काय होतं, तर असं केल्यामुळं एडी करंट्स जे अदरवाईज 3 डायमेन्शन मध्ये कसेही डेव्हलप झाले असते, ते 2 डायमेन्शन्स मध्ये रेस्ट्रिक्ट केले जातात. समजतंय का? ओव्हरऑल इफेक्ट ऑफ एडी करंट रिड्यूस केला जातो. जे 3 डायमेन्शन्स मध्ये पाहिजे तसे डेव्हलप होऊ शकले असते, त्या इलेक्ट्रॉनची मोबिलिटी जास्त असेल 3 डायमेन्शन मध्ये, ती रेस्ट्रिक्ट केली जाते. अशी एक प्लेट असते बघा, एक प्लेट अशी असते, ही एक प्लेट. अशा भरपूर प्लेट्स वापरायच्या, एकावर एक अशा भरपूर प्लेट्स ठेवायच्या आणि मग याचा 3 डायमेन्शनल कोअर तयार होतो. आलं का लक्षात? समजतंय का? मग याचा 3 डायमेन्शनल कोअर तयार होतो. इथं तुम्हाला एक प्लेट दिसेल, अजून एक प्लेट इथं दिसेल, अजून एक प्लेट इथं दिसेल, अजून एक प्लेट इथं दिसेल. समजून घ्यायचा प्रयत्न करा. अशा भरपूर प्लेट्स आहेत आणि मग इथं प्रायमरी वाइंडिंग आहे आणि मग इथं सेकंडरी वाइंडिंग आहे. सो लॅमिनेशन्स केल्यामुळे काय होतं, एडी करंटचे जे काय सर्क्युलर पाथ्स आहेत ते 2 डायमेन्शन्स मध्ये रेस्ट्रिक्ट होतात. समजतंय का? सो तेवढ्या पाथ रेस्ट्रिक्ट झाल्यामुळे थोडेसे कमी करंट डेव्हलप होतात. कमी करंट डेव्हलप झाले की कमी लॉस. ओके, पुढचे 2 लॉस आपल्याला ऑलरेडी माहित आहेत. हिस्टेरिसिस लॉस, एनर्जी लॉस्ट इन द फेरोमॅग्नेटिक मटेरियल ड्यू टू इट्स मॅग्नेटायझेशन. सो पुढचा पण लिहून ठेवा, कंटाळा करू नका. भूक मलाही लागलेली आहे. शेवटचे 2 लिहा फक्त. तिसरा टाइप ऑफ लॉस लिहा, हिस्टेरिसिस लॉस. लिहा. द एनर्जी लॉस्ट in repeated magnetization, the energy lost in the repeated magnetization of transformer core, ज्याचा हिस्टेरिसिस कर्व थिन असेल असं मटेरियल तुम्ही यूज कराल. हिस्टेरिसिस आपण शिकलोय, त्यात लॉस वगैरे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. ते जे कोअर आहे ते सारखं मॅग्नेटाइज होते, डिमॅग्नेटाइज होते, परत मॅग्नेटाइज, डिमॅग्नेटाइज, त्याच्यामध्ये सुद्धा एनर्जीचा लॉस होतो. नंबर 4, फ्लक्स लीकेज लॉस. all the flux of primary are not linked with secondary. प्रायमरीचे सगळे फ्लक्स सेकंडरीशी लिंक होत नाहीत. सो काही फ्लक्स तुम्ही लूज केले,
ते फ्लक्स प्रोड्यूस करायसाठी तुम्हाला करंट प्रोड्यूस करावा लागला होता. सो ऑलरेडी तुम्ही ते फ्लक्स प्रोड्यूस करायसाठी एनर्जी इन्व्हेस्ट केलेली आहे, इनपुट दिलेली आहे. आणि ते सगळेच्या सगळे फ्लक्स जर सेकंडरीशी लिंक होत नसतील तर जे फ्लक्स लीक झाले, जे सेकंडरी पर्यंत पोहोचू शकले नाहीत, समजतंय का, तो तुमचा एनर्जीचा अल्टिमेटली काय आहे, लॉस आहे. समजतंय का. प्रायमरीतले सगळेच्या सगळे फ्लक्स, प्रायमरीनं जेवढे फ्लक्स क्रिएट केलेत ते 100% सेकंडरी मध्ये जायला पाहिजेत, असं इम्पॉसिबल आहे. असं करणंच पॉसिबल नाहीये, बरोबर का. पण ते फ्लक्स क्रिएट करायला करंट तर लागला, करंट क्रिएट करायला एनर्जी लागली, बरोबर का. म्हणजे एनर्जी, फ्लक्स लीक झाले, लॉस झाले, सेकंडरी पर्यंत सगळेच्या सगळे पोहोचू नाही शकले, म्हणजे तुमच्याकडनं अल्टिमेटली एनर्जी लॉस झाली. समजतंय का. सो हे आहेत 4 टाइप ऑफ लॉसेस इन दी ट्रान्सफॉर्मर. इथं आपला चॅप्टर EMI संपतोय. ओके, ऑनलाईन पीपल रिप्लाय मी वन मोर टाइम अप टू दिस क्लिअर अँड रिटर्न. झालंय, गुड. सो इन दिस लेक्चर वी विल स्टॉप ॲट दिस पॉइंट. ओके, फाईन, चलो बाय, गुड डे, बाय. ट्रान्सफॉर्मर